विश्वेश्वर विरूपाक्ष विश्वरूप सदाशिव शरणं भवभूतेश करुणाकर शंकर हरशंभो महादेव विश्वेशामरवल्लभ शिवशंकर सर्वात्मन नीलकंठ नमोस्तुते मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। आज शंकराचार्य श्रीमद जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीचा मुख्य दिवस आहे। गेले 2 दिवस या जयंती महोत्सवाचं निमित्त साधून आपल्या वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठ शाळेने शंकराचार्यांचं जे दक्षिणामूर्ती स्तोत्र आहे या स्तोत्रावर श्रीयुत प्रणव गोखले यांचं एक निरूपण असं 2 दिवसाचा कार्यक्रम केला होता। आज आपण या सत्रामध्ये समारोपाच्या सत्राकडे वाटचाल करत आहोत। गेले 2 दिवस प्रणव गोखले यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण असं विवेचन या दक्षिणामूर्ती स्तोत्राचं केलं। त्यानंतर आज ते उर्वरित स्तोत्रावर व्याख्यान देणार आहेत। आपण श्रोते इतक्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये आलात, उपस्थित राहिलात, सहभागी झालात त्याबद्दल मी आमच्या वेदपाठ शाळेतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। ठरल्याप्रमाणे 5 ते 6 हा कार्यक्रम होणार आहे। यामध्ये प्रथम विश्वेश्वर घैसास हे दक्षिणामूर्ती स्तोत्राचं पठण करतील। त्यानंतर प्रणव गोखले हे दक्षिणामूर्ती स्तोत्राचं रहस्य आणि त्याचा अर्थपूर्ण विवेचन असं करतील। आपल्या सर्वांच्या भाग्याने कांची कामकोटी पीठाधीश्वर आपल्या या सत्रामध्ये शंकराचार्यांच्या जीवनावर बोलण्यासाठी व आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। ते 6 वाजता या सत्रामध्ये सामील होतील। त्यांचं विवेचन झालं की शंकराचार्यांची आरती होऊन हा 3 दिवसाचा कार्यक्रम आज संपन्न होईल। आपल्या सर्वांचं मी या निमित्ताने स्वागत करतो। श्री गणेशाय नमः। विश्वंदर्पण दृश्यमान नगरी तुल्यं निजान्तर्गतम् पश्यन्नात्मनि मायया बहिर्भूतं यथा निद्रजा यस्साक्षी कुरुते प्रबोधसमये स्वात्मानमेवाद्वयम् तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये। बीजस्यान्तरिवाङ्कुरो जगदिदं प्राङ्निर्विकल्पं पुनः मायाकल्पितदेशकालकलना वैचित्र्यचित्रीकृतम् मायावीव विजृम्भयत्यपि महायोगी वयस्वेच्छया तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये। यस्यैव स्फुरणौ सदात्मकमसत्कल्पार्थकं भासते साक्षात् तत्त्वमसीति वेदवचसा यो बोधयत्याश्रितान् यत्साक्षात्करणात् भवेन्न पुनरावृत्तिर्भवाम्भोनिधौ तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये। नानाचित्रघटोदरस्थितमहादीपप्रभाभास्वरम् ज्ञानं यस्य तु चक्षुरादिकरणाद्वारा बहिः स्पन्दते जानामीति तमेव भान्तमनुभात्येतत्समस्तं जगत् तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये। देहप्राणमपीन्द्रियाण्यपि चलां बुद्धिं च शून्यं विदुः स्त्रीबालान्दजडोपमास्त्वहमिति
ध्यान्ताभृशं वादिनः मायाशक्तिविलासकल्पितमहाव्यामोहसंहारिणे तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये राहुग्रस्तदिवाकरेन्दुसदृशो मायासमाच्छादनात् सन्मात्रः करणोपसंहरणतो यो भूत्सुषुप्तः पुमान् प्रागस्वाप्समिति प्रबोधसमये यः प्रत्यभिज्ञायते तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये बाल्यादिष्वपि जाग्रतादिषु तथा सर्वास्वस्थास्वपि व्यावृत्तास्वनुवरतमानमहमित्यन्तःस्फुरन्तं सदा स्वात्मानं प्रकटीकरोति भजतां यो मद्रजा सर्वदा तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये विश्वं पश्यति कार्यकारणतया स्वस्वामि सम्बन्धतः शिष्याचार्यतया तथैव पितृपुत्राद्यात्मना भेदतः स्वप्ने जाग्रतिवाय एष पुरुषो माया परिभ्रामितः तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये भूरम्भाश्च नलो नीलोऽम्बरमहरनाथो हिमांशुः पुमान् इत्याभाति चराचरात्मकमिदं यस्यैव मूर्त्यष्टकम् नान्यत्किञ्चन विद्यते विमृशतां यस्मात् परस्मात् विभोः तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये सर्वात्मत्वमिति स्फुटीकृतमिदं यस्मादमुष्मिन् स्तवे तेनास्य श्रवणात् तथार्थमननात् ध्यानाच्च संकीर्तनात् सर्वात्मत्वमहाविभूतिसहितं स्यादीश्वरत्वं स्वतः सिद्ध्येत्तत्पुनरष्टधा परिणतं च ईश्वरयमव्याहतं वटविटपि समीपे भूमिभागे निषण्णं सकलमुनिजनानां ज्ञानदातारमारात् त्रिभुवनगुरुमीशं दक्षिणामूर्तिदेवं जननमरणदुःखच्छेददक्षं नमामि चित्रं वटतरोर्मूले वृद्धा शिष्या गुरुर्युवा गुरोस्तु मौनं व्याख्यानं शिष्यास्तुच्छिन्नसंशयाः ॐ नमः प्रणवार्थाय शुद्धज्ञानैकमूर्तये निर्मलाय प्रशान्ताय दक्षिणामूर्तये नमः निधये सर्वविद्यानां भिषजे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः। आवाज चित्र स्पष्ट आहे? नमस्कार, आवाज आणि चित्र स्पष्ट आहे? हो आहे 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 आपण प्रारंभ करूया. हरिः ओम. नित्यानंद वपुर निरंतर गलत पंचाशदर्णैः क्रमात् व्याप्तं येन चराचरात्मकमिदं शब्दार्थरूपं जगत् शब्द ब्रह्म यदूचिरे सुकृतिनश्चैतन्यमन्तर्गतम् तन्नो व्यादनिशं शशाङ्कसदनं वाचामधीशं महः
वंदे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरम् रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यम् त्रैपुरम् महः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। आपण शांकर जन्मोत्सवाच्या निमित्ताने इथे दक्षिणामूर्ती स्तोत्राचं चिंतन गेले 2 दिवस करत आहोत. त्यातलं पहिल्या दिवशी आपण दक्षिणामूर्ती म्हणजे कोण, शिवाचं हे रूप का झालं, हे नाव का पडलं, याचा संक्षेपाने विचार केला. कालच्या दिवशी आपण एक एक श्लोक पाहायला सुरुवात केली होती. त्यातले साधारण पहिले 3 श्लोक झाले. खरं पाहता या वेगाने जर आपण जात राहिलो तर या 3 दिवसाचा कालावधी या स्तोत्राला न्याय देण्यासाठी पुरेसा नाही. मात्र या आपल्या उपक्रमाचं, या चिंतन सत्राचं मूळ प्रयोजन इतकंच आहे की ह्या स्तोत्राची आणि या स्तोत्रासारख्याच अन्य आचार्य रचित स्तोत्रांच्या चिंतनाची दिशा काय असावी, कोणत्या दिशेने, कोणत्या पद्धतीने, कोणत्या प्रणालीने ह्याचा विचार करावा, अभ्यास करावा, हे एक इतिदिक या न्यायाने हा सगळा आपला उपक्रमाचा प्रपंच आहे. त्यामुळे जरी हे आजच्या कालमर्यादेमध्ये स्तोत्र पूर्ण झालं नाही तरी उर्वरित श्लोकांचा विचार आपला सुज्ञ, सुशिक्षित, सुसंस्कृत असा समस्त श्रोतृवर्ग निश्चित करू शकेल असा मला विश्वास वाटतो. आपण तरीही यथासंभव अधिकाधिक स्तोत्र, त्यातल्या पंक्तींचा अर्थ इथे विचारात घेण्याचा प्रयत्न निश्चित करूया. यस्यैव स्फुरणं सदात्मकमसत् कल्पार्थकं भासते साक्षात तत्वमसीति वेदवचसा यो बोधयत्याश्रितान् यत् साक्षात करणात भवेन्न पुनरावृत्तिर्भवाम्भो निधौ तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदं श्री दक्षिणामूर्तये. हा श्लोक आपण काल पाहिला. त्याचा आशय थोडक्यात आपण असा बघितला की यस्य सदात्मकं स्फुरणम, ज्याचं स्फुरण तो स्फुरतो आहे, अखंड तो आपल्या रूपाला प्रकट करतोय. विश्व हेही त्याचंच एक रूप आहे, त्याचीच एक उपाधी आहे आणि त्याचं मूळ रूप शिव, शिव आणि विश्व एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जेव्हा विश्व ही नाण्याची बाजू पुढे असते तेव्हा शिव झाकलेला असतो आणि जेव्हा शिव ही नाण्याची बाजू पुढे असते तेव्हा ते विश्व झाकलेलं असतं. त्यामुळे ज्याचं स्फुरण सदात्मकम सत असून, हा परमात्मा सत आहे, सत स्वरूप आहे, असं असून देखील असत कल्पार्थकम भासते, किंवा पाठभेद आहे असत कल्पार्थगम भासते. आता क आणि ग याचा भेद का, तर असत कल्पार्थ ग याचा आधी अर्थ बघू. असत म्हणजे असत्य, जे कोणत्याही काळी अस्तित्वात नाही असं तत्व, अशी सत्ता म्हणजे ज्याला सत्ता नाही किंबहुना, ते असत. जो सत्य, सत्स्वरूप, नित्य असून देखील खोटा असल्यासारखा, नसल्यासारखा भासतो. अस्तीति चैके नास्तीति चैके असं एक वचन आहे. त्याला काही लोक आहे असं म्हणतात आणि काही लोक त्याला नाही असं म्हणतात. गंमत इथेच आहे की जे लोक त्याला आहे म्हणतात त्यांच्याविषयी पंचायत काही घ्यायचं कारण नाही. मात्र जे लोक तो नाही असं म्हणतात, तर तो नाही इथेच सगळी मेख आहे. तो नाही म्हणजे नाही सांगण्यासाठी तो हा शब्द, तो हे सर्वनाम वापरलं जात आहे. म्हणजे त्याचं अस्तित्व नाकारण्यासाठी आधी त्याचं अस्तित्व स्वीकारायला लागतंय. थोडं जडजंबाल वाटायची शक्यता आहे हा वेदांत दर्शनाचा आणि त्यातही केवलाद्वैत दर्शनाचा भाग आहे. हा खरं तर शब्दाचा, व्याख्यानाचा, प्रवचनाचा विषय नाहीच.
हा केवळ अनुभवाचा विषय आहे. त्यामुळे कितीही आपण बोललं, कितीही त्याच्यावर विचार विमर्श केला, तरीही हे शब्दाच्या चिमटीत पकडता येण्याजोगं नाही. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. तर असा तो असून देखील असत्कल्पार्थक किंवा असत्कल्पार्थक असा भासतो. म्हणजे तो असत असल्याप्रमाणे किंवा असत अशा अर्थ म्हणजे विषयांमध्ये गेलेला रमलेला भासतो. म्हणजे तो चित्त स्वरूप आहे, सत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. मात्र याच्या विपरीत सत कसं आहे तर सच्चित आनंद स्वरूप, आणि असत कसं आहे तर असत अचित आणि दुःख स्वरूप. आता आपण थोडा विचार करूया की आपण कोण आहोत. आपण आत्मरूप आहोत असं जर एखादा साधक म्हणाला, तर आत्मा कसा आहे तर तो सच्चित आनंद स्वरूप आहे. मग मी आत्मरूप आहे असं म्हणताना मला त्या सत चित आनंद स्वरूपाची स्मृती नक्की आहे का? मी त्रिकाला बाधित आहे का हो? आजची महामारी पाहता आत्ता जी व्यक्ती आहे समोर ती उद्या असेल की नाही ही शाश्वती देता येत नाहीये. मग असं असताना या जीवाने स्वतःला सत का म्हणावं? चित ज्ञानरूप स्फुरद्रूप असा तो आहे असं म्हणावं. तर आपण आत्ता इथे आहोत, पुढच्या घडीला काय होणार आहे याचं ज्ञान, याची जाणीवही आपल्याला नाहीये. गेलेला श्वास पुन्हा आत येईल का याची शाश्वती नाही, याला हे माहित नाहीये. पुढचा क्षण काय घेऊन येईल हे माहित नाहीये. लांबची विश्वाचं ज्ञान तर फार लांब राहिलं, पुढच्या क्षणाचं ज्ञान आम्हाला नाही. मग आम्ही स्वतःला चित का म्हणून घ्यावं? बरं, आनंद रूप आमच्या ठाई कपाळावर कायम दुःखाच्या आठ्या तरी नाही तर चिंता तरी ही लिहिलेली असते. मग आम्ही स्वतःला आनंद स्वरूप तरी का म्हणावं? म्हणजे जेव्हा आत्मा हा सच्चिदानंद घन आहे असं आम्ही म्हणतोय आणि मी आत्मरूप असं म्हणतोय, तेव्हा वदतो व्याघात होतोय. ब्रह्मलक्षणापेक्षा माझी बरोबर विपरीत लक्षण आहेत. हे असं का होतंय? तर ते जे परमतत्व आहे ते असत कल्पार्थ ग झालंय. हा देह असत आहे, देह ही माया आहे, आणि त्या देहामध्ये तो आत्मा गेल्यामुळे, ग या शब्दाचा अर्थ जाणे, गच्छती इति गहा, जो त्या देहामध्ये गेल्यामुळे, गुंतल्यामुळे, राहिल्यामुळे, अडकल्यामुळे असत झाल्या प्रमाण भासतो. म्हणजे काय होतं आपण दृष्टांत पाहूया. एका माठामध्ये, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, माठ काढले जातात पाणी भरून ठेवण्यासाठी, आणि त्या माठामध्ये पाणी भरून तो माठ सूर्यप्रकाशामध्ये ठेवला गेला. आणि झालं असं, माध्यांनी मस्तकी आलेल्या सूर्याचं, सूर्यबिंबाचं प्रतिबिंब हे त्या पाण्यामध्ये पडलं. आता याचा अर्थ त्या पाण्यामध्ये तो सूर्य अडकला का? तो घट फुटला म्हणजे सूर्य फुटला का? पंचतंत्रामध्ये याला एक सुंदर कथा आलेली आहे. एकदा एका वनामध्ये सशांचे काही कळप राहत होते आणि त्या वनामध्ये अचानक एके दिवशी हत्तींचे कळप येऊन दाखल झाले. आणि सशांची जी बिळं होती ती हत्तींच्या इतस्ततः धावण्याने, चालण्याने मोडायला लागली. ते ससे त्या हत्तींच्या पायाखाली तुडवले जायला लागले, मरायला लागले. आणि अशा वेळी सगळ्या सशांनी सभा घेतली आणि हत्तींना इथनं कसं घालवायचं याच्यासाठी विचार विमर्श सुरू केला. त्यातला एक ससा अतिशय हुशार होता. तो त्या हत्तींच्या युथ म्हणजे त्या समुदायाचा जो मुख्य होता त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, महाराज, मी चंद्र महाराजांचा दूत म्हणून आलोय. हत्तीला आश्चर्य वाटलं, चंद्र महाराजांचा दूत म्हणजे चंद्रदेवांचा तू एवलासा ससा, या भूतलावर राहणारा तू कसा चंद्राचा दूत? तर ससा म्हणाला, चंद्राचं एक नाव शशांक असं आहे. शश म्हणजे ससा, आणि त्या सशाला ज्याने अंकावर धारण केलेलं आहे, चंद्रावर जो डाग दिसतो ते सशाचं चिन्ह आहे, अशी एक कवी कल्पना आहे. तर त्या कवी कल्पनेचाच आधार घेऊन हा ससा हत्तीला सांगतोय की मी त्या चंद्र महाराजांच्या अंकावर असणारा ससा आहे.
आणि त्यांनी तुला आदेश दिलाय की आमच्या प्रजेवर तुमची ही सगळी तुमचा समुदाय जो अन्याय करतोय, अत्याचार तुमच्या येण्यामुळे जे सुरू झालेत ते तात्काळ बंद करा, नाहीतर चंद्र महाराज स्वतः तुम्हाला शिक्षा देतील. हत्तीचा विश्वास बसेना. तर काय कसा मी विश्वास ठेवावा असं विचारल्यावर ससा म्हणाला, चला तुम्हाला चंद्र महाराजांचं दर्शन घडवतो. किती क्रुद्ध झाले चंद्र महाराज ते बघा. आणि एका पूर्ण झाडीने चारी बाजूने व्याप्त झालेल्या जंगलाच्या अंतर्भागात असणाऱ्या तळ्यामध्ये, तळ्याच्या जवळ या हत्तीच्या कळपाला या सशाने नेलं. आणि तिथे नेल्यावर त्या तळ्याच्या पाण्यामध्ये पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब त्यांनी दाखवलं. आणि इतक्यात सशाने हुशारी करून एक खडा अलगद या हत्तींच्या नकळत त्या पाण्यात टाकला आणि पाणी जे होतं ते ढवळलं. पाण्यावर तरंग उठले आणि जे चंद्राचं बिंब होतं ते कंपित व्हायला लागलं. ससा म्हणाला, बघा बघा, तुम्हाला बघून आमचे चंद्र महाराज कसे रागाने कापतायत. त्यांना राग इतका अनावर झालाय की त्यांचं बिंब हे कंपित होत आहे. आपण पंचतंत्रातला कथाभाग विसरूया, सोडून देऊया. मात्र खरंच तो चंद्र असा कापायला लागला होता का क्रोधाने? आत्मा हा असत, अचित, निरानंद किंवा दुःख या अवस्थेला पावतो. जीव दुःखी होतो, जीव मरतो, जीव अज्ञ असतो. हे सगळं कशामुळे होतं? तर होत नाही, ते केवळ भासतंय. या देहरूपी घटामध्ये तो आत्मा हा केवळ प्रतिबिंबित झालाय आणि हा देह हलतोय तसं ते प्रतिबिंब हलतंय. या देहाला दुःख झाल्यावर त्या प्रतिबिंबात असणारा आत्मा दुःखी होतोय असा आभास मात्र होतोय. म्हणून आचार्य म्हणतायत असत्कल्पार्थगम भासते किंवा असत्कल्पार्थक भासते. जो त्या असत विषयामध्ये म्हणजे देहामध्ये गुंतून पडलाय आणि दुसरं असत्कल्पार्थक असत विषयांना प्रवृत्त करतोय, निर्माण करतोय. क म्हणजे करणारा, करता. तर जो त्या देहामध्ये गुंतलाय आणि जो नित्य नवीन कर्म विषय हे निष्पादित करतोय, कर्म करतोय, कर्म करता झाल्याप्रमाणे वाटतोय. गीतेचं तत्वज्ञान आपल्याला माहितीच आहे की कर्ता, कर्तृभाव हा सोडायला सांगतायत भगवंत. या निस्पंद निर्विकार आत्म्याच्या ठाई कर्म घडतंय हीच मुळात अविद्या आहे असं आचार्य सांगतायत. त्यामुळे अविद्या रूप हे कर्म तो आत्मा करतोय असं वाटतं. म्हणजे कर्तृभावामध्ये, कर्तृ उपाधीमध्ये तो आत्मा गुंतून जातो, गुंतून गेल्याप्रमाणे वाटतो. साक्षात तत्वम असी इति वेदवचसा. आपण काल 4 वेदांची महावाक्य पाहिली. त्यातल्या तत्वम असी या वाक्याचा जर विचार केला, तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, ते परमतत्व, ते परब्रह्म, तू असी आहेस, हा उपदेश या वाक्यात केलेला आहे. आता हे जे दक्षिणामूर्ती रूप आहे ते या महावाक्यांच्या उपदेशातून तुम्हाला स्वतःच्याच रूपाचा, आता स्वतःच्या म्हणजे दक्षिणामूर्तींच्या स्वतःच्या, आणि अर्थात दक्षिणामूर्ती आणि तुम्ही वेगळे नसल्यामुळे तुमच्याही रूपाचा बोध करून देत आहे. ही बोधाची, ही आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया आहे. या पायऱ्या आहेत. आपल्याला जेव्हा परमात्म्याचा साक्षात्कार होतो सगुणाच्या आधाराने, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं संतांनी सांगितलंय. त्याचा आशय हाच आहे की समोरच्या आलंबन, आधार, आयतन ह्या रूपामध्ये जी मूर्ती ठेवलेली आहे ईश्वराची, त्या मूर्तीमध्ये पहिला साक्षात्कार होणं. त्याच्या पुढची अवस्था म्हणजे तेच चैतन्य आपल्यामध्ये आहे याचा साक्षात्कार होणं. आणि अंतिम अवस्था या चराचरातल्या प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक अणुरेणूमध्ये तो परमात्मा आहे ही अनुभूती येणं. तर हा या सगुण भक्तीचा सोपान आहे, सगुण उपासनेचा सोपान आहे. आणि हे स्तोत्र जितकं निर्गुण निराकार परमात्म्याचं वर्णन करत आहे तितकंच ते सगुणाचंही वर्णन करत आहे. त्यामुळे सगुण उपासनेचा हा उत्क्रम हे स्तोत्र सांगते. तर
साक्षात तत्वमसीति वेद वचसा योगोधयत्याश्रितान यत् साक्षात करणात भवेन न पुनरावृत्ती भवांभो निधौ. ज्याचा एकदा साक्षात्कार झाला की पुन्हा भवसागरामध्ये पडायला लागत नाही. भवसागर, भवांभो निधी असा शब्द वापरलाय. भवसागरच का? भव आकाश का नाही? भव पर्वत का नाही? सागराचीच उपमा का? तर सागराची उपमा देण्यामागचं कारण असं आहे की सागराच्या ठाई हे अखंड जलचक्र प्रवर्तित होत आहे. समुद्राचं पाणी सूर्याच्या उष्म्यामुळे तप्त होतं, त्याची वाफ होते, त्या वाफेचे ढग तयार होतात, ढगातून पाऊस पडतो, पावसाचे ओहोळ, ओढे, नद्या, नाले भरतात, नद्या पुढे वाहत जात शेवटी समुद्राला मिळतात. हे अखंड जलचक्र या समुद्राच्या माध्यमातून त्यांनी ध्वनित केलेलं आहे. त्यामुळे भव संसार कसा आहे, अखंड हे चक्र सुरू आहे. आचार्यांचं चरपट पंजरिका नावाचं दुसरं स्तोत्र आहे. त्यामध्ये आचार्य म्हणतायत, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. पुन्हा पुन्हा ये जन्म मरण परी पुनर्वास माते उदरी दुर्गम दुस्तर या संसारी कृपा दृष्टीने पाहि मुरारी. अखंड हे चक्र जाणं येणं हे सुरू आहे. त्यामुळे त्या भव संसाराला, प्रपंचाला आचार्य समुद्राची उपमा देतात. आणि त्या समुद्रामध्ये, या भवसागरामध्ये एकदा का त्याचा साक्षात्कार झाला, एकदा त्याचं दर्शन झालं की पुन्हा यायची गरज राहत नाही. नवे एकदा का त्याचं दर्शन झालं की तुम्ही तद्रूप तन्मय होऊन जाता, चिन्मय होऊन जाता. त्यामुळे एकदा का तुम्ही भवसागर ज्याच्यापासून उत्पन्न होतो तो भव झालात. भगवान शंकरांचं नाव भव हे आहे. भवम भवानी सहितम नमामि असं आपण म्हणतो त्याला. तर त्याच्यापासून हा सगळा भवपसारा उत्पन्न होतोय. त्यामुळे ज्याच्यापासून उत्पन्न होतोय, जो करता आहे, त्याला खाली यायला लागत नाही. तो ह्या सगळ्याचा अधिष्ठाता होतो. त्यामुळे आत्मसाक्षात्कार, दक्षिणामूर्तीचा साक्षात्कार झाल्यावर पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात हा जीव, हा साधक अडकत नाही. पुढच्या श्लोकामध्ये आचार्य सांगतायत, नाना छिद्र घटोधर स्थित महादीप प्रभा भास्वरम ज्ञानम यस्य तु चक्षुरादिकरण द्वारा बहिस्पंदते जानामीति तमेव भांतम अनुभात्येतत् समस्तम जगत तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदं श्री दक्षिणामूर्तये. आता इथे उपमा दिली आहे एक. नाना छिद्र घटोदर स्थित महादीप प्रभा भास्वरम. नवरात्रामध्ये गरबा खेळला जातो. गुजरात, मारवाड या प्रांतामध्ये गरब्याची प्रथा आहे. महाराष्ट्रामध्ये घटस्थापना केली जाते आणि नंतर आश्विनामध्ये हादगा भोंडला खेळला जातो. मात्र गुजरात मधली प्रथा ही गरबा आणि दांडियाची. त्या गरबा या विधीमध्ये महत्वाचं काय असतं, तर एक सच्छिद्र घडा हा मध्यभागी स्थापन केला जातो आणि त्याच्या आत पेटता प्रज्वालित केलेला दिवा ठेवला जातो. आणि तो दिवा तेवत असताना त्या दिव्याच्या ज्या शलाका असतात, तेजाची किरण असतात, ती त्या सच्छिद्र घटाच्या एकेका छिद्रातून बाहेर त्याचे कवडसे पडतात. मग ही उपमा नेमकी कोणासाठी दिली आहे आचार्यांनी? तर ह्या देहरूपी घटामध्ये एखादा महादीप लावलेला असावा तसा आत्मा आहे. आत्मा आत त्या दिव्यासारखा प्रज्वलित आहे, पेटताय, तेवताय, अखंड चेतनेत आहे. आणि होतंय काय, तर हा जो मातीचा बनलेला घडा आहे, ज्याला 9 छिद्र आहेत. जर श्रौत परंपरा पाहिली तर केवळ मस्तकाला अरवाग बिल चमस, चमस हा एक यज्ञपात्र विशेष आहे. मस्तकाच्या ठाई 7 छिद्र आहेत. 7 छिद्र कोणती? 2 कान, 2 नेत्र,
2 नासिकापुट हे झाले 6 आणि मुख 7. ही 7 छिद्र केवळ मुखाच्या ठायी आहे. आणि असा अख्खा देह जर आपण पाहिला तर 9 द्वार 9 छिद्र या घड्याला आहेत. आणि ह्या घड्याच्या छिद्रातून तो आतल्या दिव्याचा प्रकाश हा प्रस्फुटित होतोय. म्हणजे काय, आपण या इंद्रिय द्वारांनी इंद्रिय छिद्रांनी ज्ञान बाहेर टाकतोय. आपल्याला वाटतं आपण ज्ञान आत घेतोय, मात्र वेदांताचा सिद्धांत सांगतोय तुम्ही ज्ञान बाहेरून आत घेत नाही, तुम्ही आतून बाहेर टाकता. ज्ञान हे तुझ्या आत आहे, आत्मा हा तुझ्या आत आहे. आणि त्याची प्रभा माऊली सांगतात अशी की वस्तू प्रभा, ती प्रभा आतून बाहेर जाते. जरी आपण शरीरशास्त्राचा आजचा सिद्धांत पाहिला तरी कोणतीही वस्तू ही तुम्हाला दिसते याचा अर्थ तुमच्या डोळ्यातलं तेज, तुमच्या डोळ्यातला प्रकाश हा त्या वस्तूवर जाऊन आदळतो आणि परावर्तित होतो आणि पुन्हा डोळ्यापर्यंत येतो, तेव्हा तुम्हाला ती वस्तू दिसते. म्हणजे थोडक्यात प्रकाशाची दिशा, ज्ञानाची दिशा ही बाहेरून आत नाहीये, आतून बाहेर आहे. सगळं ज्ञान हे तुमच्या आत साठलेलं आहे. पण पंचायत ही होते की आपण आत वळून बघतच नाही, आपण सतत ज्ञानाच्या शोधात बाहेर हिंडत असतो. स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल पडलेल्या त्या कस्तुरी मृगासारखी आपली गत असते. कस्तुरी कुंडल बसई असं संत वचन आहे. ती कस्तुरी त्याच्या नाभिकुंडामध्ये असते, मात्र त्या कस्तुरीचा सुगंध परिमल घेऊन तो मृग इतका बेभान होतो की त्याला कळतच नाही ते आपल्या ठायी आहे. तो त्या सुगंधाचा माग काढत काढत चारी दिशांना दौडत फिरत राहतो, पण मूळ काही मिळत नाही. तसं आपलं होतं ज्ञान. या सगळ्याच्या मागे आपल्या आतच आहेत, कुठेही बाहेर नाहीत, हे आपण विसरून जातो. सगळं बाहेर आहे, बाहेरच्या जगामध्ये शोधत राहतो, तिथे गल्लत होते. आचार्य सांगतायत नाना छिद्र घटोधर स्थित महादीप प्रभा भास्वरम चक्षुरादिकरण द्वारा बहिस्पंदते. ज्याचं ज्ञान हे चक्षु इत्यादी करणांद्वारे इंद्रियांद्वारे बहिस्पंदते, बाहेर स्पंदित होत आहे, बाहेर फेकलं जात आहे. जानामि इति तमेव भांतम अनुभात्येतत् समस्तम जगत. मी जाणतो असं म्हणून आपण कोणाला जाणतो? आपण विषयांना जाणतो, आपण जगाला जाणतो. आता आपण विचार केला की मी जाणतोय, मला कळतंय. काय कळतंय? आपल्याला असं वाटेल हे स्तोत्र जे मी इथे सांगतोय ते त्याचा अर्थ कळतोय कदाचित. मी या स्तोत्राच्या अर्थाला, मी या शब्दांना जाणलं असं आपल्याला वाटतंय. पण मी ज्याला जाणलं तो शब्दही खरा नव्हे, ते स्तोत्रही खरं नव्हे ना, हे सगळं विश्व खरं आहे. मी जाणतो कोणाला? तर स्वतःलाच जाणतोय. हा सगळा आत्मबोध हा स्वतःला जाणण्याची प्रक्रिया आहे. आपण स्वतःला दुसऱ्याच्या ठायी आक्रांत करतोय, संक्रांत करतोय. माझं मी पण मी दुसऱ्यात शोधतोय. लक्षात घ्या, आपल्याला एखादी गोष्ट हवीशी वाटते. हवंसं वाटणं म्हणजे काय? महर्षी याज्ञवल्क्यांनी बृहदारण्यकामध्ये एक मोठा सिद्धांत, हा वैश्विक सिद्धांत आहे, लक्षात घ्या. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती हा सिद्धांत याज्ञवल्क्य सांगतायत, देतायत. त्याच्या अनुरोधाने जर विचार केला तर जगामध्ये जे जे काही प्रिय होतंय त्या प्रियामध्ये आत्मानुभूती आहे, स्वतःचं अस्तित्व तिथे आहे. कुठेतरी ती वस्तू स्वशी, माझ्याशी जोडली गेली आहे, म्हणून ती मला प्रिय आहे. तर जानामि इति तमेव भांतम अनुभाती. मी जाणलं असं म्हणून त्या एका जाणत्यालाच जाणण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत. जे काही जाणलं जात आहे, आपल्याला वाटतं मी वस्तू जाणली, मी अमुक तत्व जाणलं, मी तमुक जाणलं, पण
जाणली ती वस्तू जातच नाही. तुम्ही स्वतःच्या एका आयामाला, स्वतःच्या एका अंशाला जाणण्याचा प्रयत्न करताय. हे सगळं जग म्हणजे दुसरं काही नाही, त्या आत्म्याचं केवळ प्रतिबिंब आहे. त्यामुळे प्रतिबिंबामध्ये आपण आरशामध्ये पाहिलं आणि आरशामधल्या दिसणाऱ्या डोळ्याला आपण नीट पाहून त्याचं निरीक्षण नोंदवून ठेवलं की डोळा असा असतो, आकार असा असतो, बाहुली इतकी इंचाची असते, हे सगळं लिहिलं. आपल्याला वाटेल आपल्याला डोळ्याचं ज्ञान झालं, मी डोळ्याला जाणलं, पण तो डोळा खरंच तिथे आपण जाणतोय का? आपण जाणतोय त्या डोळ्यातल्या पाहण्याला. चोखोबांच्या पत्नीने इतक्या सोप्या शब्दात आम्हाला हे मर्म समजावलंय. पाहते पाहणे गेले दुरी, म्हणे चोखियाची महारी. पाहते पाहणे गेले दुरी. पाहणार तो पाहणारा आहे आणि पाहणाराच पाहता होतोय. त्यामुळे आपल्याला जे काही असं वाटतंय मी जाणतो, ते जाणलं जाणारं तत्व आत्म्याशिवाय दुसरं काही नाही. पुढच्या श्लोकामध्ये आचार्य म्हणतायत, देहम प्राणम अपिंद्रियाणी अपि चलाम बुद्धिम च शून्यम विदुः स्त्री बालांधजडोपमास्त्वहमिति भ्रांता भृशं वादिनः मायाशक्ती विलास कल्पित महा व्यामोह संहारिणे तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदम श्री दक्षिणामूर्तये. या आत्म्याला कोण कोण म्हणून आपण समजतो? या आत्म्याला आपण देह ठरवतो, या आत्म्याला आपण प्राण ठरवतो, या आत्म्याला आपण इंद्रिय ठरवतो, या आत्म्याला आपण चंचला अशी बुद्धी ठरवतो, या आत्म्याला कोणी शून्य म्हणतं. अशी वेगवेगळी नावं या आत्म्यासाठी वापरली जातात. मात्र या सगळ्या आत्म्याच्या उपाधी आहेत, आत्म्याच्या बाहेरचे कोश आहेत. आत्मा या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. ही जी सगळी नावं आहेत ती एकेका दर्शनाने दिलेली आत्म्याची नावं आहेत. नास्तिकाग्रणी चार्वाक आत्म्याला देह मानतोय, त्यामुळे देहम. योगी याला प्राण मानतायत, प्राणस्वरूप आत्मा म्हणतायत. कोणी इंद्रियात्मकम आत्मरूपम असं म्हणताय, म्हणजे आत्मरूप हे इंद्रियात्मक आहे, आत्मा म्हणजे इंद्रिय संघात असं कोणी मानताय. कोणी म्हणताय ही चला बुद्धी. वैज्ञानिक या बौद्ध संप्रदायातल्या उपसंप्रदायाचं मत विज्ञानम, विज्ञान हे तत्व मानताय. विज्ञान म्हणजे ती बुद्धी आहे. तर बुद्धी हाच आत्मा आहे असं कोणी मानताय. कोणी म्हणताय हे काही नाही, शून्य हेच खरं आत्मतत्व आहे, माध्यमिक बौद्ध. तर अशा वेगवेगळ्या धारणांमध्ये या आत्म्याला ही सगळी मंडळी, दार्शनिक मंडळी गोवून टाकतायत. मात्र आत्मा या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. तो आत्मा या सगळ्या उपाधींमध्ये गुंतल्यामुळे स्त्री बाल अंध जडोपमाः तू अहम इति भ्रांता भृशं वादिनः. काय होतंय? हा आत्मा या उपाधींमध्ये मी देह आहे असं मानल्यामुळे कधी स्वतःला स्त्री समजतोय, कधी आपल्याला बाळ लहान मूल समजतोय, कधी तो अंध पंगू आहे मी असं समजतोय. खरं काय आहे? एकदा झालं असं की एक प्रख्यात नामवंत असा नट नाटक करण्यासाठी त्या रंगमंचावर उभा राहिला. कसलेला नट होता? ज्या भूमिकेत शिरेल अगदी तन मन धन अर्पून ती भूमिका तो करत असे. आणि योगायोगाने त्या नाटकामध्ये त्याला अंध व्यक्तीची भूमिका मिळाली. ती भूमिका करत असताना तो इतका त्याच्यामध्ये तद्रूप झाला की अंध व्यक्ती जशी असेल तसंच्या तसं याचं सगळं वर्तन होतं. आणि त्या भूमिकेमध्ये तो इतका खोल गेला, इतका खोल शिरला की दुर्दैवाने जेव्हा नाटकाचा पडदा पडला, नाटक संपलं, तरीही तो कायमचा अंध होऊन गेला. त्या भूमिकेच्या उपाधीमध्ये तो इतका शिरला, इतका खोल गेला की आपल्या डोळसपणाचं भान, डोळसपणाचं ज्ञान त्याला उरलंच नाही आणि ते डोळसपण तो कायमचं गमावून बसला. हे कशामुळे झालं? तर धारणा हे याचं मूळ आहे.
मी कोण आहे, तर हा देह आहे असं म्हटल्यावर देहाच्या ठाई जे विकार आहेत, मग अंध असेल, पंगू असेल, थोटा असेल, बहिरा असेल, तर ह्या सगळ्या देहोपात उपाधी तो स्वतःवर लादून घेतोय आणि तो आत्मा स्वतःला आंधळा म्हणायला लागतो, स्वतःला पंगू म्हणायला लागतो, मी स्त्री आहे असं म्हणायला लागतो. जर समाजामध्ये पंथी मंडळी असतात, विचार असे प्रकार दिसतात की अनेक महिने एखादी साधकी त्यांच्या संबंधात राहिली तर त्याचा आकार विचार त्यांच्याप्रमाणे थोडी दिवशी तोही त्या तृतीय कृतीचा म्हणजे होतं काय, तो स्वतःचं स्व विसरून जातो. एक कथा प्रसिद्ध आहे. प्रणवजी, आणि एक 2च मिनिटं, आपला आवाज नाही येते. हा, आपला आवाज मध्ये मध्ये ब्रेक होतोय खूपच, काही तांत्रिक कारणामुळे. येतोय आवाज स्पष्ट आहे? हा, हॅलो. दुसऱ्या याच्यावरून लॉग इन करून बघतो. हा, दुसऱ्या याच्यावरनं करून बघा, कारण की चित्र पण जरा ठीक आहे. आवाज असेल तर बर. आता येतोय आवाज? हो, येतोय आवाज आणि क्लिअर पण व्यवस्थित आहे आता. हा. तर या तांत्रिक अडचणीमुळे जो व्यत्यय आला त्याबद्दल सर्वांचे आम्ही क्षमा प्रार्थी आहोत. या आत्म्याचं अंधत्व, पंगुत्व कसं होतं यासाठी आपण दृष्टांत पाहतो. आत्मा हा जेव्हा त्या एखाद्या विषयाच्या अतिसंगात गुंतून जातो, यासाठी मी त्या सिंहाच्या कथेचा दृष्टांत देतो. एक सिंह शिकारीला बाहेर पडला आणि त्याला एक कोल्ह्यांचा कळप दिसला आणि योगायोगाने त्या कोल्ह्यांच्या कळपामध्ये एक सिंहाचा छावा वावरतोय असं त्याच्या लक्षात आलं. त्याने थोडा वेळ पाहिलं, तो कोल्ह्यांचा कळप मेलेल्या पशूंच्या शवाचं मांस खात होता आणि त्याबरोबर हा सिंहाचा छावाही तसाच सगळा व्यवहार करत होता. त्या सिंहाला राहावलं नाही, तो त्या छाव्याजवळ गेला, त्याने त्याला आपल्या जबड्यामध्ये पकडलं, दूर घेऊन गेला आणि त्याला सांगायचा प्रयत्न केला की अरे तू काही कोल्हा नाहीयेस, मात्र तू काही केल्या ऐकेना. तो ऐकत नाहीये, त्याला स्वतःची खूण पटत नाहीये. असं म्हटल्यावर त्या सिंहाने फार मोठी गगनभेदी अशी डरकाळी फोडली आणि ती डरकाळी ऐकता क्षणी या सिंहाच्या छाव्याने कोल्हे कुई सारखा आवाज काढण्याचा प्रयत्न केला, पण आपल्याही घशातून, आपल्याही कंठातून तशी त्याच्यासारखी डरकाळी येते असं त्याच्या लक्षात आलं. आणि शेवटी जेव्हा त्या सिंहाने त्याला पाण्याच्या सरोवराच्या काठी नेऊन त्याचं प्रतिबिंब त्या पाण्यात दाखवलं, तेव्हा ओळख पटली की मी कोल्हा नाहीये, मी सिंह आहे. आपलंही असंच होतं की आपण ज्या गोष्टींच्या, ज्या विषयांच्या, ज्या व्यक्तींच्या संगतीत राहतो त्यांच्यासारखं आपलं अस्तित्व होत जातं, बदलत जातं. आणि
आपल्या स्वरूपाचं भान आपण गमावून बसतो. त्यामुळे आचार्य तेच सांगतायत की देहम प्राणमपिंद्रियाण्यपि चलाम बुद्धिम च शून्यम विदु स्त्री बालांधजडोपमा स्वहमिती भ्रांता भृशम वादिना. असं भृशम वादिना नाना तऱ्हेने अनेक प्रकारे आपापल्या अकलेचे तारे हे जीव तोडत राहतात, कारण स्वतःच्या रूपाचं आत्मरूपाचं भान त्यांच्या ठाई. आता असं जे सगळं आत्मभान विरहित हे जगत झालेलं आहे, त्या आत्मभान रहित असणाऱ्या जगताला, त्या जीवांना जो त्यांच्या ठाई असणारा माया शक्ती विलास कल्पित महाव्यामोह संहारिणे, त्यांच्या ठाई हे आत्मभान का लुप्त झालंय, तर ती मायेची शक्ती आहे, मायेचं आवरण आहे. मायेने त्यांच्या सगळ्या असण्यावर आत्मरूपावर एक मोठं पडळ घातलेलं आहे. जो दक्षिणामूर्ती आपल्या कृपेने आपल्या साक्षात्काराने ते पडळ आवरण दूर करतो आणि त्या मायेपासून त्या जीवाला सोडवतो, त्याचं विशेषण म्हणून आचार्य म्हणतात माया शक्ती विलास कल्पित महाव्यामोह संहारिन. तो संहार करतो. शिव ही संहाराची देवता आहे, तशीच शिव ही ज्ञानाची देवता आहे. तो संहार कसला करतो, अविद्येचा मायेचा संहार करतो आणि केवळ आत्मरूपाचं ज्ञान आत्मरूपाचं भान हे साधकाला करून देतो. पुढे आचार्य म्हणतात, आपण थोडं द्रुत गतीने हे पाहतोय, लोकांना आपल्याला वाटेल ऐकताना की अरे एकदम गाडी फास्ट का सुटली, मात्र शक्य तेवढं अधिकाधिक स्तोत्राचा विचार आपण इथे करायचा आहे, त्यामुळे गती ही थोडी वाढवलेली. राहुग्रस्त दिवाकरेंदु सदृशो माया समाच्छादनात सन्मात्र करणोपसंहरणतो योभूत सुषुप्त पुमान प्रागस्वाप्सम इति प्रबोध समये यः प्रत्यभिज्ञायते तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदं श्री दक्षिणामूर्तये. राहुग्रस्त दिवाकरेंदु सदृशो, राहूने ग्रस्त झालेल्या दिवाकर म्हणजे सूर्य आणि इंदू म्हणजे चंद्र यांच्या प्रमाणे. कसा, सन्मात्रा तिथे असून देखील करणोपसंहरणतो यहा अभूत सुषुप्त पुमान. इथे फार मोठा सिद्धांत आचार्यांनी ध्वनित केलेला आहे. ज्योतिर्भूगोल किंवा ज्याला खगोल ज्योतिष, ऍस्ट्रॉनॉमी, ऍस्ट्रॉलॉजी हे विषय, या विषयामध्ये ज्यांचं अध्ययन आहे ते अजूनही मानतात की भारत हा अंधश्रद्धेमध्ये अडकलेला देश आहे, कारण अजूनही तिथे ग्रहण लागलं की राहू नावाचा राक्षस चंद्र सूर्यांना ग्रासतो अशी धारणा आहे. हे प्रतिकात्मक आहे. जी पुराण कथा सांगितली त्यामध्ये एक तमस्तत्व त्या तेजस स्रोतांना ग्रासून टाकतंय अशी कल्पना. या ग्रहांना छायाग्रह असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये खरोखर चंद्र सूर्याला खाणं गिळणं असा भाग नाहीये, ते झाकणं आहे. आणि हे झाकणं, ही धारणा भारतीयांना माहिती होती, याचं प्रतीक म्हणजे हा श्लोक आहे. जे म्हणतायत की भारतीय राक्षसाने त्या चंद्रसूर्यांना खाल्लं असं मानणारे आहेत, त्यांनी ह्या श्लोकाच्या अर्थाचा जरूर विचार करण्यासारखा. राहुग्रस्त दिवाकरेंदु सदृशो माया समाच्छादनात, राहू ने ग्रस्त झालेल्या चंद्रसूर्यांप्रमाणे जो मायेच्या समाच्छादनामुळे आवृत झाला. राहू जसा झाकोळून टाकतोय, गिळत नाहीये, खात नाहीये, तो केवळ झाकोळतोय. आणि तिथे तो झाकोळ झाल्यानंतर चंद्र आणि सूर्य नाहीसे होत आहेत का, नष्ट होत आहेत का, तर ते नष्ट होत नाहीयेत. सन्मात्र ते असतातच, तिथेच असतात. ते कुठेही जात नाहीत, कुठेही येत नाही, ते आहेत तिथेच असतात. मात्र करणोपसंहरणतः, करण म्हणजे इंद्रिय, करण म्हणजे साधन, माध्यम, ज्या माध्यमाने त्यांचं ज्ञान होतंय त्या माध्यमांवर, म्हणजे आपलं सगळ्यात पहिलं माध्यम डोळे आहेत, कारण डोळ्यांनी आपण यांचं दर्शन घेतो. तर त्या डोळ्यांवर, त्या दृष्टीवर, त्या पाहण्याच्या क्षमतेवर
करणोपसंहरणत, हा उपसंहार घडतो, म्हणजे त्यांच्या कक्षा या कुंठित होतात, त्यांची गती कुंठित होते, कारण त्या चंद्र सूर्यांवर आणि त्या डोळ्यामध्ये एक आवरण अंधाराचं आलेलं आहे, आणि त्या आवरणामुळे तो तिथे चंद्र किंवा सूर्य असताना देखील नाहीसा झाल्यासारखं वाटतं. त्याप्रमाणे मायेचं आवरण पडल्यामुळे हा आत्मा आहे तसाच असून देखील यो अभूत सुषुप्त हा पुमान, झोपल्याप्रमाणे वाटतो, निद्रिस्त झाल्याप्रमाणे वाटतो. म्हणजे थोडक्यात त्या आत्म्याला झाकोळून टाकल्यासारखं, मायेने झाकल्यासारखं वाटतं. प्राक अस्वाप्सम इति प्रबोध समये, आणि जेव्हा पुन्हा प्रबोध होतो, आत्मभान जाग होतं, आत्मज्ञान होतं, तेव्हा प्राक पूर्वी, अस्वाप्सम मी झोपलो होतो, माझी झोप झाली, मी निद्रित झालो होतो असं भान. निद्रावस्थेमध्ये मी झोपलोय हे भान नाहीये, जर ते भान असतं तर झोप झाली नाहीये, झोप लागली नाहीये असा अर्थ होईल. मात्र झोप झाल्यानंतर जाग झाल्यावर जेव्हा मी झोपलो होतो हे भान येतंय, ते भान कोणामुळे, तर ते या दक्षिणामूर्तीमुळे. या प्रत्यभिज्ञायते, प्रत्यभिज्ञा म्हणजे ही पुनस्मरण आहे, पुनस्मृती आहे. मी कोण होतो, मीच तो, हे भान जेव्हा येतं तेव्हा ती प्रत्यभिज्ञा होते. काश्मीर शैवागम संप्रदायामध्ये प्रत्यभिज्ञा एक फार मोठं तत्व सांगितलेलं आहे. त्या तत्वाचं बीज, त्या पूर्ण सिद्धांताचं बीज आपल्याला या श्लोकामध्ये आपल्याला सापडेल. तर श्लोकाचा सारांश असा की ती माया या ब्रह्माच्या स्वरूपावर आली आहे असं वाटल्यामुळे, जसं चंद्र आणि सूर्याला राहूने ग्रहण लावलं असं मानलं जातं, तसं आत्मा हा झोपला, आत्मा हा लुप्त झाला, गुडूप झाला असं वाटतं. मात्र तो गुडूप झालेला नसतो, तो आहे तसाच असतो, आहे तिथेच असतो. आणि तो आहे तिथेच असतो हे भान जेव्हा प्रबोध होतो, आत्मज्ञान होतं, तेव्हा पुन्हा दाटून येतं, पुन्हा स्फुट होतं. ते ज्ञान देणारा, तो प्रबोध घडवणारा, स्वतःच स्वतःला ओळखणारा असा जो श्री गुरुमूर्ती दक्षिणामूर्ती आहे, त्या दक्षिणामूर्तीला माझा नमस्कार असो, माझं वंदन असो. पुढच्या श्लोकामध्ये आचार्य आपल्याला सांगतायत, बाल्यादिष्वपि जाग्रदादिषु तथा सर्वास्वस्थास्वपि व्यावृत्तास्वनुवर्तमानमहमित्यंत स्फुरन्तं सदा स्वात्मानं प्रकटीकरोति भजतां यो मुद्रया भद्रया तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदं श्री दक्षिणामूर्तये. आता हा किती अवस्थांमध्ये बांधला गेलाय? बाल्यादिष्वपि जाग्रदादिषु तथा. गणेश अथर्व शीर्षामध्ये एक पाठभेद सांगितला जातो, त्वम अवस्थात्रयातीता. अवस्था कोणकोणत्या आहेत? तर बाल्य, यौवन आणि वार्धक्य, ह्या 3 अवस्था, किंवा जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती, या 3 अवस्था. अशा या सगळ्या अवस्थांमध्ये तथा सर्वासु अवस्थासु अपि व्यावृत्तासु अनुवर्तमानम अहम इत्यंतस्फुरंतम सदा. सगळ्या अवस्थांमध्ये तो राहतो, त्या अवस्थात तो गेल्यासारखा वाटतो, मात्र या अवस्थांपेक्षा तो वेगळा असतो. या अवस्थांमध्ये तो गुंतून पडत नाही. स्वात्मानं प्रकटीकरोति भजतां यो मुद्रया भद्रया तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदं श्री दक्षिणामूर्तये. जो या सगळ्या अवस्थांमध्ये असून देखील स्वतः वेगळा राहतो आणि स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान जो स्वतःच्या भद्र अशा मुद्रेने, चिन्ह मुद्रेने, व्याख्यान मुद्रेने देतो. स्वात्मानं प्रकटीकरोति, स्वतःला तो प्रकट करतो, स्वतःच स्वतःचं दर्शन घडवतो. उपनिषदाचा एक सिद्धांत आहे, परमात्म्याचं ज्ञान व्हायला हवं असेल तर तुम्ही काय करा?
तर त्याला शरण जा. त्याच्या कृपेशिवाय, त्याने ठरवल्याशिवाय तुम्हाला त्याचं ज्ञान होणार नाही. नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन यमेवैष वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम, असं श्रुतिवचन आहे. हा आत्मा नायमात्मा प्रवचनेन लभ्या, कितीही प्रवचन व्याख्यान ऐका, न मेधया, अतिशय कुशाग्र मेधा बुद्धिमत्ता आहे, नाही, त्याचाही उपयोग नाही. बहुना श्रुतेन, बहुश्रुत आहात, अनेक शाखांचं, कलांचं, विद्यांचं अध्ययन तुम्ही केलेलं आहे, ऐकलेले आहात, श्रवण केलेलं आहे, मनन केलेलं आहे, निधिध्यासन केलेलं आहे, बहुश्रुत आहात, तरी उपयोग नाही. यमे वैशवृणुते तेन लभ्यः, तो आत्मा, तो परमात्मा ज्याला निवडतो त्यालाच तो प्राप्त होतो. म्हणून त्याला माऊलीही म्हणतात, जय जया स्वसंवेद्या, स्वतःच स्वतःला जो जाणवून देऊ शकतो, त्याचं वेदन, त्याची जाणीव ही त्याच्याच कृपेने होऊ शकते. म्हणून इथे आचार्य म्हणतात, स्वात्मानं प्रकटी करोति भजताम यो मुद्रया भद्रया. भजताम, भजत, जे त्याचं भजन, भक्ती करणारे आहेत, जे त्याची उपासना करणारे आहेत, त्यांच्यासाठी तो त्या ज्ञानमुद्रेतून स्वतःला प्रकट करतो, अभय मुद्रेतून भीती दूर करतो, भवभय दूर करतो, आणि त्या चिन्ह मुद्रेतून, ज्ञान मुद्रेतून तो आत्मरूपाचं ज्ञान करतो. विश्वं पश्यति कार्यकारणतया स्वस्वामी संबंधतः शिष्याचार्यतया तथैव पितृपुत्राद्यात्मना भेदतः स्वप्ने जागृति वाय एष पुरुषो माया परिभ्रामितस्तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदं श्री दक्षिणामूर्तये. हे विश्व, विश्व या शब्दाची व्युत्पत्तीच फार महत्वाची आहे. या स्तोत्राची सुरुवातच विश्व या शब्दापासून झाली. विष असा धातू आहे आणि त्या विष धातूला क्वान हा प्रत्यय लागलेला आहे. विष या धातूचा अर्थ आहे प्रवेश करणे, प्रवेशणे. जो, जे तत्व सगळीकडे प्रवेश करून आहे, सगळीकडे प्रविष्ट, पसरलेलं आहे, सर्व तो व्याप्त आहे, किंबहुना सर्व या शब्दांनीच ते विश्व सांगितलं जात आहे. त्यामुळे हे जे काही पसरलेलं आहे, दिसणारं आहे, ते कसं आहे तर वेगवेगळ्या भेदांमध्ये भिन्न असं आहे, वेगवेगळ्या नात्यांमध्ये विभक्त झालेलं आहे. विश्वम पश्यति कार्यकारणतया, या विश्वामध्ये कार्यकारण भाव आहे. व्यावहारिक भाषेमध्ये ज्याला कॉज अँड इफेक्ट रिलेशन म्हणतात, ते ह्या प्रत्येक विश्वातल्या प्रत्येक पदार्थात भरलेला आहे. काहीतरी गोष्ट अन्य काहीतरी पदार्थाला व्यक्त करते, निष्पादित करते. त्यामुळे एक पदार्थ दुसऱ्या पदार्थाचा कार्य तरी आहे, नाही तर कारण तरी आहे. कार्यकारण भाव किंवा स्वस्वामी संबंधतः, किंवा मी आणि माझं, स्वामी आणि त्याचं, त्याची संपत, या स्वरूपामध्ये हे विश्व विभागले आहे. किंवा शिष्याचार्यतया, आचार्य आणि शिष्य ह्या द्वैतामध्ये विभागलेला आहे. किंवा पितृपुत्राद्यात्मना, हा पिता हा पुत्र, ही माता हा तिचा पुत्र, ही पत्नी हा तिचा पती, ह्या अशा वेगवेगळ्या संबंधामध्ये हे सगळं विश्व हे विभक्त झालेलं आहे. आता हे सगळं कशामुळे? एकच आत्मा आहे, एक असताना हे वेगवेगळे संबंध स्वतःचेच स्वतःशी कसे वाटतायत? तर स्वप्ने जागृती वाय एष पुरुषो माया परिभ्रामितः, मायेने परिभ्रांत झाल्यामुळे हा एकच असणारा पुरुष स्वतःला कधी माता म्हणून पाहतो, स्वतःलाच पुत्र म्हणून पाहतो. आपण पहिल्याच दिवशी पाहिलं होतं की तो दक्षिणामूर्ती ईश्वर, गुरु आणि आत्मा या तीन भेदामध्ये विभक्त झालाय. ह्याला कारण ती आदिशक्ती, आदिमाया आहे. ती आहे म्हणून हे सगळे भेद आहेत. त्या या भेदामध्ये भिन्न असूनही एक होऊन राहणाऱ्या दक्षिणामूर्तीला, श्री गुरुमूर्तीला माझा नमस्कार असो. भूरंभांस्य नलो निलोंबरमहर नाथो हिमांशु पुमान इत्याभाति चराचरात्मकमिदं यस्यैव मूर्ति अष्टकम्.
नान्यत किंचन विद्यते विमृशताम यस्मात् परस्माद् विभोस तस्मै श्री गुरुमूर्तये नमैदम श्री दक्षिणामूर्तये. या श्लोकामध्ये भगवान शंकरांच्या अष्टमूर्ती सांगितलेल्या आहेत. आता या अष्टमूर्ती कोणत्या कोणत्या नीट जर अन्वय लावला तर लक्षात येईल. भूहु अंभांसी अनलहा अनिलहा अंबरम अहरनाथः हिमांशुः उमांच. या 8 मूर्ती कुठल्या कुठल्या एका ओळीत 8ही मूर्ती आल्या आहेत. भूहु पृथ्वी, अंभांसी अंभस किंवा आप हे दोन्ही शब्द नित्य बहुवचनी संस्कृतात येतात त्यामुळे हे अनेक वचन आहे. अंभांसी जल आप तत्व, अंभस. अनल म्हणजे अग्नी तेज, अनिल वायू, अंबरम आकाश, अहरनाथः आहा म्हणजे दिवस आणि त्या दिवसाचा नाथ दिनकर म्हणजे सूर्य, हिमांशुः म्हणजे ज्याच्या किरणातून हिम शैत्य निर्माण होतं तो चंद्र, आणि पुमान म्हणजे पुरुष आत्मा. शैव पुराणामध्ये आत्मा याला पर्याय म्हणून दीक्षित ब्राह्मण ही शिवाची 8वी मूर्ती म्हटलेली आहे. त्या दीक्षेमध्येही या सगळ्या विश्वरूप व्रताची दीक्षा तो आत्मा घेतो हेच अपेक्षित आहे. त्यामुळे या अष्टमूर्ती, या अष्टमूर्तींचं वर्णन कालिदासानेही आपल्या अभिज्ञान शाकुंतल नावाच्या नाटकामध्ये एका ठिकाणी केलेलं आहे. यसृष्टिस्रष्टुराद्या वहति विधिहुतम या हविर याच होत्री ये द्वे कालम विधत्तः श्रुति विषय गुणा या स्थिता व्याप्य विश्वम यामाहुः सर्वबीज प्रकृतिरितियया प्राणिनः प्राणवन्तः प्रत्यक्षाभिः प्रपन्नस्तनुभिरवतु अस्ताभिरष्टाभिरीशः. असं कविकुलगुरु कालिदास आपल्याला सांगतात. या सृष्टिस्रष्टुराद्या आदिसृष्टी म्हणजे जल सलील, वहति विधिहुतम या हविर याच होत्री अग्नी हा विधिहुतम वहती, तो अग्नी ती आहुती वाहून नेतो, आणि होत्री म्हणजे दीक्षित ब्राह्मण आत्मा. ये द्वे कालम विधत्तः चंद्र आणि सूर्य हे काळ धारण करतात त्यामुळे ते श्रुती विषय गुणा या स्थिता व्याप्य विश्वम. श्रुती विषय गुणा, श्रुती म्हणजे श्रवणेंद्रिय, त्यांचा विषय म्हणजे आकाश, त्यांचा विषय म्हणजे शब्द आणि त्या शब्दाचं स्थान परम अधिष्ठान ते आकाश जे सर्व विश्वामध्ये व्याप्त आहे. यामाहुः सर्व बीज प्रकृती इति यया प्राणिना प्राणवन्तः. जी सगळ्या प्राण्यांची प्रकृती आदी बीज आहे ती पृथ्वी माता धरणी ही, आणि यया प्राणिनः प्राणवन्तः आणि जिच्यामुळे प्राणी हे प्राणवंत झालेले आहेत तो प्राण वायू. अशा या 8 मूर्ती प्रत्यक्षाभिप्रपन्नस्तनुभिरवतु वस्ताभिरष्टाभिरीशः असं कालिदास आपल्याला सांगतायत. तर असं हे अष्टमूर्ती शिवाचं वर्णन इथे येतं. तर या अष्टमूर्तींद्वारे इत्याभाति चराचरात्मकमिदं यस्यैव मूर्ती अष्टकम. या चर आणि अचरांनी भरलेल्या सृष्टीला ईशावास्यामध्ये जसं सांगितलं यत् किंच जगत्याम जगत, ते चर आणि अचर असं विश्व ज्या या अष्टमूर्तींनी परिपूर्ण आहे, व्याप्त आहे. भगवद्गीतेमध्ये देखील अष्टविध प्रकृती भगवंत सांगतायत 7व्या अध्यायामध्ये. त्याही यासारख्याच आहेत, मात्र त्याच्यात 3 विभूती या वेगळ्या आहेत. खम मनो बुद्धिरेवच अहंकार इतीयमे भिन्ना प्रकृतिरष्टधा असं भगवंत सांगतायत. तर त्यामध्ये चंद्र सूर्य आणि दीक्षित ब्राह्मण किंवा आत्मा हे न सांगता त्याऐवजी मन बुद्धी आणि अहंकार ही त्रयी सांगितलेली. इथे त्याची संगती लावायची झाली तर चंद्र हा मन आहे, सूर्य ही बुद्धी आहे महत आहे, आणि अहंकार हा आत्मा आहे किंवा दीक्षित ब्राह्मण आहे. तर या अष्टमूर्तींद्वारे जो या चराचरात्मध्ये व्याप्त झालेला आहे, प्रकाशित होतो आहे. नान्यत किंचन विद्यते विमृशताम यस्मात् परस्माद् विभो.
याच्यापेक्षा अन्य असं काहीही नाही. हा वगळून या जगामध्ये कोणतीही अशी गोष्ट नाही. रीता ठावया राघवे वीण नाही. महाभारतामधला प्रसंग आहे. जेव्हा गांधारीने सगळा महाभारत युद्धाचा भाग संपल्यावर, नरसंहार झाल्यावर क्रोधाने भगवान श्रीकृष्णांना शाप दिला, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिला सांगितलं, खरंय तुझा शाप हा मीच घेणार, कारण या महाभारताच्या युद्धामध्ये मारणाराही मीच होतो आणि मरणाराही मीच होतो. शस्त्र फेकणाराही मीच होतो आणि ते शस्त्र ज्याला लागत होतं, ज्याच्या उरी वर्मी घाव पडत होते, तोही मीच होतो. अट्टहास करून दुसऱ्याला मारणारा मीच होतो आणि आक्रंदन करून प्राण सोडणाराही मीच होतो. त्यामुळे गांधारी, तू दिलेला शाप भोगणाराही मीच आहे आणि किंबहुना शाप देणारी तूही मीच आहेस. तर असा आत्मभाव रीता ठावया राघवे वीण नाही, त्याच्याशिवाय दुसरं काहीही या चराचरामध्ये जगामध्ये नाहीये. असा हा जो दक्षिणामूर्ती आहे त्याला ही नमस्कृती. अखेर या स्तोत्राची फलश्रुती आचार्य सांगतायत, सर्वात्मत्वमिति स्फुटीकृतमिदं यस्मात् अमुष्मिन् स्तवे तेनास्य श्रवणात् तदर्थ मननात् ध्यानाच्च संकीर्तनात्. सर्वात्मत्व महाविभूति सहितं स्याद् ईश्वरत्वं स्वतः सिद्ध्येत तत्पुनरष्टधा परिणतं च ऐश्वर्यं अव्याहतम्. सर्वात्मत्वम इति स्फुटीकृतम इदम अमुष्मिन स्तवे. हे सर्वात्मकत्व, त्या परमेश्वराचं वर्णन अनेकांनी सर्वात्मका सर्वेश्वरा असं केलेलं आहे. तो सर्वात्मा आहे, सर्व व्याप्त आहे, किंबहुना सर्व हे सर्वनाम त्याचंच आहे. तर हा जो सर्वात्मा आहे त्या सर्वात्म्याचं सर्वात्मकत्व या स्तोत्रामध्ये असं प्रकट केलं गेलं. म्हणजे त्याचा सर्वव्यापक स्वभाव, सर्वव्यापक तत्व हे या स्तोत्रामध्ये स्फुट विशद करून सांगितलेलं आहे. त्यार्थी त्यामुळे या सर्वात्मकाला प्रकट करणाऱ्या स्तोत्राचं तेन अस्य श्रवणात, जो श्रवण करेल, तदर्थ मनना, त्याच्या अर्थाचं जो मनन करेल, ध्यानाच, त्याचं अनुसंधान करेल, त्याचा निधिध्यास धरेल, संकीर्तनात, आणि त्याचं संकीर्तन करेल, गान करेल. कलौ तद हरिकीर्तनात असं म्हटलेलं आहे. या कलियुगामध्ये संकीर्तन हा सर्वोच्च परमात्म प्राप्तीचा मार्ग आहे आणि ह्या स्तोत्राचं संकीर्तन जो करेल त्याला काय प्राप्त होईल? आचार्य सांगतायत, सर्वात्मत्व महाविभूती सहितम. विभूती ह्या शब्दाचा अर्थ अष्टैश्वर्य, सिद्धी, अणिमा, लघिमा, गरिमा, महिमा इत्यादी ज्या अष्टमहासिद्धी आहेत त्या या जीवाला, या साधकाला या स्तोत्राचं चिंतन, मनन, पठण, श्रवण, निधिध्यासन करणाऱ्याला निश्चित प्राप्त होती. आणि एवढंच काय तर स्याद ईश्वरत्वम स्वतः, प्रत्यक्ष ईश्वरत्वाचाही लाभ होईल. कारण दक्षिणामूर्ती भगवंताचं स्वरूप हे स्वात्मानं प्रकटीकरोती आहे. स्वतःच स्वतःला तो प्रकट करतोय, स्वतःचं दान करतोय. त्यामुळे त्याच्या कृपेने आपण तद्रूप, तन्मय, तल्लीन होऊन जाणार आहोत, स्वतः दक्षिणामूर्तीच होऊन जाणार आहोत. शिवो भूत्वा शिवम यजेत. शिव होऊन त्या शिवाचं यजन, भजन आपण करायला पात्र होऊ. सिद्ध्ये तत् पुनरष्टधा परिणतम च ऐश्वर्यम अव्याहतम. अव्याहत असं ऐश्वर्य जे अष्टधा परिणत आहे, म्हणजे अष्टसिद्धींच्या रूपात परिणत झालेलं आहे, ते या साधकाला, या चिंतकाला निश्चित प्राप्त होईल. असं हे स्तोत्राचं महात्म्य आहे. ही स्तोत्राची फलश्रुती आहे. ही रोचनार्था फलश्रुती नाहीये, लोकांनी म्हणावं यासाठी ही फलश्रुती नाहीये, तर ही
खऱ्या अर्थाने या स्तोत्राच्या चिंतनातून प्रकट झालेली आत्मप्रतीती आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अशी ज्यांची प्रतिज्ञा आहे त्या आचार्यांनी इथे त्यांची आत्मप्रतीती ह्या स्तोत्राच्या रूपात नोंदवली. त्यामुळे या सगळ्या चिंतनाचं सार हे आहे की त्या दक्षिणामूर्तीला जो शरण जातो त्याला नमस्कार करतो, त्याला आपलं सर्वस्व समर्पित करतो, त्याला दक्षिणामूर्ती लौकिक किती गोष्टी देतील हा त्याच्या प्रारब्धाचा भाग असेल, मात्र आत्मज्ञान आत्मसाक्षात्कार हा भगवान दक्षिणामूर्तींच्या कृपेने त्या साधकाला निश्चित प्राप्त होतो. आता या स्तोत्राच्या अंतिम टप्प्यामध्ये एक श्लोक सुरेश्वराचार्यांनी तिथे मुखरित केलेला आहे. मूळच्या पाठामध्ये हा श्लोक आहे की नाही याच्याबद्दल अनेक मतमतांतर आहेत, मात्र अनेकांनी हा मूळ स्तोत्राचा पाठ म्हणून स्वीकारलेला आहे. यासाठी फक्त या स्तोत्राच्या या अंतिम श्लोकाचं चिंतन इथे प्रस्तुत होत आहे. चित्रम वटतरोर मूले वृद्धा शिष्या गुरुर्युवा गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया. अहो चित्रमिदं यत् वटतरोर मूले एषः गुरुः आचार्यः युवावस्थापन्नः सन् अपि अस्य ये शिष्यगणाः सन्ति ते सर्वे वयसा वृद्धाः अपि परम तस्य गुरोः प्रसादात् कृपया एते सर्वे छिन्न संशयाः जाताः परम तेषां संशय निरसनाय तेन कृतं व्याख्यानं कथं तर्हि गुरोस्तु मौनं व्याख्यानं. तस्य गुरोः भगवतः दक्षिणामूर्तेः व्याख्यानं प्रचलति तत्तु मौनात्मकम् एव. मौनं सर्वार्थ साधनम् इति उक्ते. मौन हे त्यांचं प्रवचन आहे, मौन हे त्यांचं व्याख्यान आहे. हे थोडं समजून घ्यायची आवश्यकता आहे. आपण अख्खं आयुष्य हे बडबडण्यात खर्च करतो, बोलण्यात खर्च करतो. वाग विलास वाग व्यापार याच्यामध्ये आपला पूर्ण शक्तीचा भाग हा व्यय पावत असतो. जे लौकिक भूमीवर गुरु ते गुरु देखील हे शब्द वाक या तत्वाने प्रकट होत असतात. मात्र दक्षिणामूर्तींचं विशेष हे आहे की ते मौनातून प्रकट होतात. अर्थ इतकाच आहे की आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी वाक प्रपंच गरजेचा नाही, केवळ मौन होणं, शब्दातीत होणं हे गरजेचं आहे. तर ते शब्दातीत मौन परम मौन असं जे तत्व आहे ते दक्षिणामूर्ती तत्व आहे. आणि त्या केवळ मौन राहण्यानेच आत्मज्ञान या शिष्याना होत आहे. इथे तो चुकेल. त्यामुळे त्या परम अशा प्रज्ञान स्वरूप दक्षिणामूर्तींच्या चरणी ही आपली झालेली ही जी वाक सेवा आहे ती समर्पित करूया. प्रत्यक्ष कांची कामकोटी पीठाचे पीठाधीश्वर भगवतपाद स्वामी महाराज इथे या आपल्या और भी बात कीजिए. और भी 5-10 मिनट बात कीजिए, मराठी सुनेंगे. उसके बाद हम बात करेंगे. बैठेंगे, कोई बात नहीं. ठीक है. अच्छा. मैं कह रहा था कि गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु नहीं, आप मराठी में ही बोलिए, मराठी सुनेंगे हम. ठीक. इस या श्लोकाच्या
हाँ स्पष्टीकरणासाठी हाँ भगवान रमण महर्षींच्या चरित्रामधला एक प्रसंग हाँ मला उद्धृत करावासा वाटतो. हाँ हाँ अरुणाचलावर अधिष्ठित भगवान रमण महर्षी साक्षात हाँ सुब्रह्मण्य अवतार म्हणून मानले जातात. त्यांचे अनेक शिष्य देशापरदेशामध्ये प्रसिद्ध आणि त्यामध्ये एक पाश्चात्य देशातला अतिशय विद्वान शिष्य, त्याचं नाव पॉल ब्रॅन्टन असं होतं. आणि अनेक वर्ष सत्याच्या आत्मतत्वाच्या ज्ञानाच्या शोधात हा देशोदेशी भटकणारा पत्रकार अखेर भारतभूमीवर आला आणि त्या सत्याचा शोध घेत असता असता योगायोगाने त्याला रमण महर्षींचा पत्ता मिळाला. अनेक प्रश्न, अनेक शंका, अनेक धारणा, त्या धारणांची जळमट याच्या मनामध्ये साठलेली होती. अनेक प्रश्न विचारायचे होते, पण कोणाला विचारावं, त्याचं समाधान कसं होईल, हा मोठा एक भाव त्याच्या मनामध्ये होता. आणि अशा वेळी जेव्हा रमणांचा पत्ता त्याला मिळाला, अरुणाचलावर रमणाश्रमामध्ये तो येऊन दाखल झाला आणि आश्चर्य असं झालं, आजपर्यंत जितक्या महात्म्यांना त्याने प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची काही उत्तरं काही अंशी त्याला मिळाली होती, पण आज रमणाश्रमामध्ये आल्यावर त्याला प्रश्न विचारायची इच्छाच त्याची संपून गेली. तिथे गेल्यावर आत ज्या प्रश्न विचारायच्या उर्मी होत्या त्या विलीन होऊन गेल्या. याचं एकमात्र कारण साक्षात रमण महर्षी होते. त्यांच्या त्या मौनामध्ये, त्यांच्या त्या केवळ अस्तित्वामध्ये सगळ्या प्रश्नांचं निरसन करण्याची क्षमता, सामर्थ्य सिद्धी होती. साक्षात आता विचार करूया, रमणांसारखी विभूती त्यांच्यामध्ये सामर्थ्य असेल तर अशा विभूतींचा मूलस्रोत जी भगवान दक्षिणामूर्ती आहे त्यांच्या ठाई काय असेल. त्यामुळे त्यांचं वर्णन करताना आचार्य हेच म्हणतायत की गुरोस्तु मौनम व्याख्यानम. तुम्ही त्यांच्याकडे प्रश्न घेऊन जा, मात्र ते कोणताही शब्द, एक शब्दही न उच्चारता तुमच्या सगळ्या शंकांचं, प्रश्नांचं निरसन करून टाकतील. आत्म्याचा साक्षात्कार हा शब्दाद्वारे कधीही होऊ शकत नाही. ही अपरोक्षानुभूती आहे. जरी शब्द हे परमप्रमाण असले तरी त्याच्या चरणी, त्याच्या पदी पोचल्यावर यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह इति श्रुते. तिथे गेल्यावर श्रुती, मन, किंबहुना ती जीव बुद्धी हीच परावृत्त होते, विन्मुख होते. त्यामुळे भगवान दक्षिणामूर्तींच्या त्या परमसन्निधानामध्ये ते जे परम मौन आहे, ज्या मौनामध्ये 4ही वेद, 6 शास्त्र, 18 पुराण असा सगळा वाङ्मयाब्धी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य साठवलेलं आहे, ते परम मौन. त्या परम मौनाविषयी आता हा शब्द प्रपंच किती करावा तितका थोडाच होणार आहे. त्यामुळे त्या भगवान दक्षिणामूर्ती आणि त्या दक्षिणामूर्तींचंच साकार कलियुगामधलं सन्निधान ज्यांच्या रूपात आपल्याला लाभलंय, त्या भगवत्पादाचार्यांच्या चरणी ही वाङ्मय सेवा अर्पित करूया. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमत् शंकर पादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदाशिवः. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. विदिता न मया ईषदैक कला न च किंचन काञ्चनमस्ति गुरु ऋतमेव विधेहि कृपां सहजां भव शंकर देशिक मे शरणं भव शंकर देशिक शरण. अच्छा, भव्य 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 है, अच्छा है. अभी गैसास गुरु जी आप शुरू कीजिएगा. हाँ इत्यत्र विरमामि. हाँ ठीक है. प्रणव प्रदीप गोखले. हाँ नमस्कार. हाँ नमस्कार. हाँ नारायण समारंभाम हाँ. शंकराचार्य मध्यमाम अस्मद आचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम. हाँ. अपार करुणा सिंधुम ज्ञानदम शांतरूपिणम श्री चंद्रशेखर गुरुम प्रणमामि
मुदान्वहम्। ओ बहुत बहुत ओम अच्छा। नमः प्रणवाय शुद्ध ज्ञानैक मूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः। आपल्या वेदपाठ शाळेच्या शंकराचार्य जयंतीच्या समापन कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांच्या परमभाग्यानी मुलामनाय पीठाधीश्वर श्री शंकर विजयेंद्र सरस्वती आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी प्रत्यक्ष कांचीहून आपल्याबरोबर आलेले आहेत। मला इतका आनंद झालेला आहे की मी तो शब्दात बोलूच शकत नाही, कारण आमच्या वेदपाठ शाळेवर किंबहुना महाराष्ट्रावर या कांची कामकोटी पीठाधीश्वरांचं इतकं प्रेम आहे की चंद्रशेखर सरस्वती हे साताऱ्यामध्ये जवळजवळ 2.5-3 वर्ष मुक्कामाला होते। जयेंद्र सरस्वती हे सुद्धा जवळजवळ 2-3 वर्ष महाराष्ट्रात होते आणि तीच परंपरा विजयेंद्र सरस्वती यांनी ठेवलेली आहे। असे विजयेंद्र सरस्वती आज आपल्या या कार्यक्रमात आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। स्वामीजी गेले 3 दिवस प्रणव गोखले यांनी दक्षिणामूर्ती स्तोत्रावर अत्यंत अभ्यासपूर्ण असं विवेचन आम्हा सर्वांना आमच्यासमोर केलेलं आहे आणि या सर्वाचा समारोप आपल्या आशीर्वादाने व्हावा अशी आमची खरं इच्छा होती। मी आज सकाळी माझं निवेदन स्वामीजींपर्यंत पोहोचवलं। त्यांचं आमच्यावर प्रेम असल्यामुळे त्यांनी आमची विनंती ही मान्य केली। ते प्रत्यक्ष शंकराचार्य जयंतीला आमच्याबरोबर आले, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित झालेले आहेत। मी त्यांचं स्वागत करतो आणि आम्हाला आशीर्वाद द्यावे अशी त्यांना विनंती करतो। श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय। जय। नमः पार्वती पते हर हर हर। महादेव। अच्छा है। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे सर्वलोकानां भिषजे भवरोगिणां निधने सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमः। अपार करुणा सिंधुं ज्ञानदं शान्तरूपिणं श्रीचंद्रशेखर गुरुं प्रणमामि मुदान्वहम्। सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरु परंपराम्। आज पवित्र दिन है, पर्वकाल है, पुण्यकाल है। वैशाख शुक्ल पंचमी पर्वकाल पर हम हमारे जगतगुरु शंकराचार्य भगवान का स्मरण कर रहे हैं, पूजन कर रहे हैं, वंदन कर रहे हैं। 6 दिन से अमावस्या से शुरू करके कांची कामकोटी में भगवत्पाद आद्य शंकराचार्य जी का शोभा यात्रा विशेष रूप से चल रहा है। आज भी समापन दिवस है, आज भी अभी होगा। कांची कामाक्षी मंदिर पर आज से शोभा यात्रा शुरू होने का है। हमारे भारतवर्ष में 2 प्रकार के उत्सव होता है, एक तो गर्भोत्सव बोलते हैं, दूसरा जननोत्सव बोलते हैं। जो गर्भोत्सव दृष्टि से आज समापन दिवस है कांची कामकोटी में। मंदिर में ऐसे परंपरा है जननोत्सव, आज पंचमी से शुरू करके पूर्णिमा तक ये होगा कार्यक्रम, 10 दिन का होगा। ऐसे कार्यक्रम होगा। भगवान आद्य शंकराचार्य जी का मूर्ति का शोभा यात्रा के साथ
कामाक्षी देवी के सन्निधि में उपस्थिति होने के बाद वहां के पुजारी जी वहां शिवशक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि अतस्त्वामाराध्यां हरिहर विरिञ्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृत पुण्यः प्रभवति। ऐसे एक एक श्लोक बता करके धूप दीप नैवेद्य करेंगे, पंचोपचार देवी को करेंगे। मतलब ऐसे विश्वास है स्वयं भगवत पादाचार्य कामाक्षी देवी को पूजन कर रहे हैं। ऐसे आद्य शंकराचार्य जी का प्रतिमा के मतलब विग्रह उत्सव विग्रह के सन्निधि में ये काम होगा, श्री चक्र का पूजन होगा। वैसे 10 श्लोक हर दिन वो पाठ करेंगे। एक एक श्लोक पाठ के उपरांत वो धूप दीप निवेद्य हारती करेंगे, पंचोपचार करेंगे। ऐसे 10 दिन का ये पूरा सौंदर्य लहरी का उत्सव होगा। उसके बाद शोभा यात्रा भी ऐसे होता है, ऐसी परंपरा है। इधर हर साल ऐसे होता है, क्योंकि श्री चक्र यंत्र का स्थापना आद्य शंकराचार्य जी ने इधर उनका कर कमलों से हुआ है। श्री चक्रम स्वयं आलिखत, ऐसे जो चक्रराज श्री चक्रराज निलया, ये जो ललिता सहस्रनाम में चक्रराज का उल्लेख है, कामकोटि निलया, ललिता त्रिशती में ये कामकोटि निलया का अर्थ ऐसे बताते हैं शंकराचार्य जी। कामकोटि ही श्री चक्रम निलयः ये कामकोटि निलया। ऐसे श्री चक्र निवासी जो देवता है, परदेवता है, साक्षात त्रिपुर सुंदरी है, वो कामाक्षी देवी है, उसका पूजन होगा। इस शुभ संदर्भ पर देश विदेशों में शंकराचार्य जी का उत्सव हो रहा है। आज के संदर्भ में भी इस तकनीकी के माध्यम से ऐसे व्याख्यान माला वगैरह का आयोजन हुआ है। ये भव्य श्रद्धा का प्राकट्य है। ये घैसास गुरु जी के द्वारा जो संचालन होता है, वेद पाठशाला है, उसके माध्यम से ये शंकर जयंती का उत्सव के संदर्भ में दौरान ये 3 दिन का ये दक्षिणामूर्ति स्तोत्र का व्याख्यान माला प्रणव प्रदीप गोखले जिन्होंने वो संशोधन, अपने संशोधन प्राकृत भाषा में, मतलब क्या है, आज प्राकृत भाषा का भी जरूरत है, क्योंकि जो संस्कृत गैरवाणी है उस भाषा में बात करना ये जो पढ़े लिखे हैं उनके लिए ठीक है। आज जो परिवर्तन जो हो रहा है आम जनता के बीच में हो रहा है, इसलिए प्राकृत और प्रदेश भाषा के माध्यम से प्रचार करना जरूरत है, क्योंकि परिवर्तन नीचे होने से, आधारशिला पर परिवर्तन होने से हम मंजिल नहीं बना सकते हैं, शिखर नहीं बना सकते हैं। इसलिए मराठी जो भक्ति साहित्य है आम जनता को उपयोग होना, इस दृष्टि से एकनाथ महाराज, ज्ञानेश्वरी महाराज और अनेक संत लोगों ने वहाँ मराठी भाषा के माध्यम से भक्ति भाव को, शास्त्र संप्रदाय को बढ़ाया। वहाँ मराठी में वारकरी संप्रदाय हो, जिस प्रकार से भी हो, मतलब क्या है, भक्ति चाहिए, मनुष्य को भक्ति चाहिए। वो खेती करने वाला हो, जो भी हस्तकला करने वाला हो, जो भी है, जो मानव मात्र कल्याण के लिए ये जो उपयोग करने के लिए ये प्राकृत भाषा, आइए उत्ता आर्यपुत्र ये बोलेंगे हम, आइए उत्ता, ये नाटक में, संस्कृत नाटक में जो होता है, ऐसे प्राकृत भाषा का उपयोग किया है। जिस व्यक्ति जिस संदर्भ में, जिस सन्निवेश पे काम करते हैं,
उनका जो भाषा होता है वो प्राकृत भाषा। ऐसे सभी जनता को कल्याण करने के लिए आज प्रदेश भाषा को संरक्षण का भी जरूरत है। अंग्रेजी ही उत्तम है, पाश्चात्य भाषा बात करने से ही गौरव है, तभी नौकरी मिलेगा, रोजगारी तभी मिलेगी, ऐसे ऐसे कुछ कारणवश जो है मातृभाषा भूलना शुरू हो गया। या तमिल हो, तेलुगु हो, मराठी हो, कन्नड़ हो, मलयालम हो, जो भी है जिस भाषा हो, भारतीय प्रदेश भाषा का प्रचार का जरूरत है। इसलिए जो अभी जो देखा, जितनी इन्होंने व्याख्यान माला दिया, ये संपादक है गौरवाणी का, ये है संशोधन में ये सब सदस्य है, ये सब जो देखा है उससे हमको अच्छा लगा। ये प्राकृत भाषा में ये सब बहुत किया है। मराठी भाषा में ऐसे व्याख्यान बोलना, क्योंकि भारतीय भाषा में से भी संस्कृत को निष्कासन हो रहा है। वो शुद्ध भाषा ऐसे अभियान के नाम से इधर तमिल भाषा में वो कुछ विषय वो नहीं जानते हैं। वो जिस शब्द को वो निष्कासन करते हैं वो शब्द स्वच्छ संस्कृत भाषा का है। ऐसे ठीक है, कुछ भी हो, मतलब क्या है वो, इसलिए संस्कृत सहित जो भाषा है उनमें प्राकृत भाषा, मराठी ही प्राकृत संस्कृत भाषा, ऐसे हमको मत है। मराठी भाषा ही प्राकृत संस्कृत ऐसे ज्यादा प्रतिशत केरल भाषा में, मलयालम में और मराठी भाषा में संस्कृत का उपयोग बहुत होता है। इसलिए आज भारतीय एकता बहुत जरूरी है। भारतीय एकता अखंडता के लिए, मैत्री के लिए, सद्भावना के लिए शंकराचार्य जी का जो योगदान है वो निरंतर स्मरणीय है। निरंतर, ये तो श्लाघनीय है। जो आचार्य के रूप में उन्होंने भगवान पार्वती परमेश्वर के कृपा से परमेश्वर जी का अवतार जो कलयुग में हुआ है, उपदेश के माध्यम से परिवर्तन, युद्ध नहीं किया, झगड़ा नहीं किया, संघर्ष नहीं किया, सिर्फ उपदेश। उपदेश में भी मौन से उपदेश। ऐसे भी उन्होंने तपस्या भी बहुत कुछ, व्याख्यान भी दिया है काशी में, श्रीशैलम में, अहोबिलम में, ऐसे ऐसे अनेक तीर्थ स्थानों पर तपस्या भी उन्होंने किया है। इसलिए मौन व्याख्या प्रकटित परब्रह्म तत्वम। हम छोटा विषय भी आज के समय पर जो छोटा जो बात है, घर का, संसार का विषय भी हम ठीक से बात नहीं कर पा रहे हैं। मतलब सामने व्यक्ति को समझाना मुश्किल होता है, या पति पत्नी हो, पिता पुत्र हो, या दादा पोता हो, नाती हो, जो भी है घर के अंदर ही पहले, बाद में तो समाज में। ऐसे कम्युनिकेशन स्किल जो बोलते हैं, समझाना, सिर्फ सूचना देना ये अलग बात है। ये तो नोटिस बोर्ड में भी ये सूचना दे सकते हैं। सूचना मतलब हम जिस उद्देश्य से जो बात करते हैं वो सामने वाला व्यक्ति उसको ग्रहण करना, सही भावना से वो धारणा करना, ऐसे अपार्थ नहीं होना चाहिए, अन्यार्थ के रूप में ग्रहण नहीं करना चाहिए। इसलिए ये जो संदेश देना एक प्रमुख कला है। ये भारतीय समाज को भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ़मते संप्राप्ते सन्निहिते काले नहीं नहीं रक्षति डुक्रिंग करणे, ऐसे शुरू करके अनेक प्रकार का संदेश शंकराचार्य जी ने अपने ग्रंथों के द्वारा, स्तोत्र ग्रंथों के द्वारा, प्रकरण ग्रंथों के द्वारा, विवेक चूड़ामणि, ऐसे भाष्य ग्रंथों के द्वारा, इसलिए उसको प्रचार करना है। प्रचार जरूरत है। हम
जो अच्छे विषय हम अध्ययन करते हैं, स्वीकार करते हैं, अनुष्ठान करते हैं, ये अपने उपयोग के लिए होगा। लोक कल्याण हेतु प्रचार का जरूरत है, आवश्यकता है। इसलिए प्रचार के बारे में भी शंकराचार्य जी ने जो कहा है, प्रसिद्ध प्रणेत्र कासु स्मृति स्ववलंबेरन स्वातंत्र्येण श्रुत्यर्थम अवधारयितुम अशक्नुवन्तः। जो प्रजा है अपने आप वेदार्थ नहीं समझ सकते हैं, संस्कृत में विद्वान हो सकते हैं, वो अलग बात है। जो विद्यारण्य स्वामी का भाष्य का अनुसरण करने से ही ये वेदार्थ हम ठीक ढंग से समझ पाएंगे। इसलिए मार्गदर्शन का, उपक्रम उपसंहार का, एक रूप्यता का जरूरत है। इसलिए मार्गदर्शन का जब जरूरत होता है गुरु का, वहाँ तो स्थान है। वैसे जगत गुरु के मार्गदर्शन से वेदार्थ का निर्णय होगा, वेदांत का निर्णय होता है। ऐसे आज प्रचार के माध्यम से अपने अपने जो इच्छा है उसके अनुरूप व्याख्यान करना या कुछ अपने मत बोलना, ऐसे कुछ होता है। इसलिए वेद शास्त्रों का व्याख्यान माला, क्योंकि वो नया जो चीज है अंग्रेजी में या दूसरा भाषा में या अपना अभिमत जो कुछ बोलते हैं, उससे लोगों के मन में भ्रम पैदा होता है। वो अपने सनातन धर्म में विशाल दृष्टिकोण नहीं है, या वो तो वैज्ञानिक दृष्टि नहीं है, या सामाजिक हित का प्रेरणा नहीं है। ऐसे ऐसे करके वो तो लोगों को जो जरूरत है, भौतिक जरूरत, नेसेसिटी, या आध्यात्मिक आवश्यकताएं, स्पिरिचुअल नीड जो होता है, वो पूरी करने का क्षमता सनातन धर्म में नहीं है। ऐसे करके वो धर्म के प्रति आस्था कमजोर होने का एक कारण भी बन जाता है दूसरों का प्रचार का क्रम। इसलिए अपने सनातन धर्म व्यक्ति अपने पूजा पाठ के साथ साथ, अध्ययन अध्यापन के साथ साथ प्रचार कार्यक्रम भी करना है, जिसके लिए 40 संस्कार है। संस्कार का उद्देश्य क्या है, जातकर्म क्या है, नामकरण क्या है, जो संस्कार, विवाह मतलब क्या है, वैसे जो साधन चतुष्टय क्या है, ऐसे वो वेदांत परिभाषा क्या है, मीमांसा का उद्देश्य क्या है, व्याकरण का वैदिक स्वर प्रक्रिया क्या है, ऐसे एक एक शास्त्र में भी जो जो प्रक्रिया है वो सब बताने का जरूरत है। वेद क्या है, धर्मशास्त्र क्या है, धर्म क्या है, याज्ञवल्क्य स्मृति क्या है, मनुस्मृति क्या है। मनुस्मृति को दो प्रकार के लोग भी उसके पास नहीं आते हैं। जो विश्वास रखते हैं स्मृति में, वो भी मनुस्मृति के पास नहीं आएंगे, क्योंकि वो तो उनमें जो कहा है ऐसे अनुष्ठान नहीं किया तो दोष हो जाएगा। इसलिए तो हमने नहीं पढ़ा, इतना तक दोष को तो अभी परवाह नहीं, हमने पढ़ा, उसके बाद ज्ञान प्राप्ति के बाद अनुष्ठान नहीं किया, इसलिए दोष आ जाएगा। इसलिए ऐसे भी संकोच के कारण नहीं पढ़ते, एक है। दूसरा, जो विश्वास नहीं रखते हैं वो भी नहीं पढ़ते, क्योंकि उसमें उनको जो जो सामाजिक विषय कहा है, माता पिता को अच्छे देखभाल करो, या तो प्रेम से रहो, दया होना चाहिए, सेवा भाव होना चाहिए, ऐसे भी सामान्य धर्म का भी उपदेश उसमें है, वो देखने से ही पता होगा। इसलिए याज्ञिक और जो वेदार्थ समझने वाले हैं, अपने संशोधन के साथ साथ ऐसे प्रचार भी करना है। उसके लिए अभी जो वेद पाठशाला के माध्यम से बहुभाषी ब्राह्मण समावेश, ये गैसास गुरुजी ने कई स्थानों पर अपने गुरुजी के सानिध्य में, परम पूज्य जयेंद्र सरस्वती महाराज जी के सानिध्य में
ये सब आयोजन किया है उन्होंने। वैसे उत्तम विषय बताने के लिए, श्रेष्ठ समाज निर्माण करने के लिए हमको पर्यावरण तैयारी करना भी जरूरत है। रॉ मटेरियल ये हमको करना है। इसलिए नीचे ईटा अच्छा होना चाहिए, वो तो बाकी सामग्री अच्छा होना चाहिए, तभी भव्य भवन हम निर्माण कर सकते हैं। अगर हमारा पास कुछ सोना चांदी हो तो उसके बाद अलंकार के लिए होगा, बनाने के लिए, निर्माण के लिए तो सब चीज चाहिए। इसलिए तिलक धारण से शुरू करके अपने सनातन धर्म का जो विश्वास का जो व्यापक दृष्टिकोण है, उसको निर्माण करने के लिए गांव गांव में ऐसे व्याख्यान माला का आयोजन भी जरूरत है। इसलिए तो प्रचार से हमारा धर्म का पुनरुज्जीवन ये ऐसी बात नहीं है, आचरण से ही सनातन धर्म का प्रचार होता है। फिर भी अपने जो विरुद्ध जो विषय होता है, कर्मकांड के हो या ज्ञान परंपरा के खिलाफ जो बात होता है, उसके उसके विरुद्ध जो होता है, उसको समाधान देने के लिए, उत्तर देने के लिए, वो भ्रम निवारण करने के लिए ऐसे ऐसे जगह पर ये व्याख्यान माला होना। तमिल भाषा में दक्षिणामूर्ति स्तोत्र का मानसोल्लास अनुवाद, ये जो ग्रंथ का अनावरण हुआ था, उसको अपना परम पूज्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती महाराज जी ने, परम गुरु जी ने ये श्रीमुख अपना अभिनंदन भी व्यक्त किया था। उनका संचार महाराष्ट्र में काफी स्थानों पर पदयात्रा के रूप में हुआ है। 11 महीना जैसे उन्होंने बताया, वैसे सातारा में मतलब 11 महीना वहां निवास करके उनका आशीर्वाद से उत्तर चिदम्बरम मंदिर गोदावरी तट पर उन्होंने चातुर्मास से अधिक मास सहित इस वर्ष 25 वर्ष पहले अधिक मास सहित वो चातुर्मास से 3 महीने का अनुष्ठान हुआ था। पैठण प्रतिष्ठा नगरी में हुआ था। अपने परमाचार्य जी के पास 2 महाराष्ट्र के दंडी स्वामी रहते थे। एक तो 1920 या 30 उस संदर्भ में रहते थे, बहुत वृद्ध एक महाराष्ट्र के दंडी स्वामी। प्रतिदिन मतलब वो उनको स्वयं पाद्य पूजा करते थे, महाराष्ट्र के दंडी स्वामी परमाचार्य को पाद पूजा करके जो पादुका का जो तीर्थ है, पाद तीर्थ वो ग्रहण करते थे। ऐसे इतना निकट थे इसका। उसका अर्थ ये है, वो एक फोटो भी है, पुराना फोटो भी है, महाराज वो है बैठे हैं, उसके पास वो महाराष्ट्र के स्वामी बैठे हैं। वो ऐसे। उसके बाद 1980 में वो उगार के यति नारायणानंद स्वामी, उगार स्वामी हम बोलते हैं, महाराष्ट्र के, वो साथ रहते थे। हम जब करनूल में चातुर्मास के संदर्भ में हमारा ये निवास हुआ था परमाचार्य के साथ, उसके पहले भी चातुर्मास के पहले वो आकर के दर्शन करके गए। वो हर साल वो कांचीपुरम भी आते थे। बहुत लोगों को गायत्री पुरस्चरण में प्रेरित किया है उन्होंने। ये षट्पदस्य में यते रतीव प्रीतिरस्ति ही काम कोटि सिद्ध पीठ भूषणम ही स्वयं, ऐसे अपने महाराज के प्रति उन्होंने स्तुति भी, स्तोत्र रचना भी कि उन्होंने किया है। मंगलमूर्ति विघ्नहरा दुरितनाशना कृपा कला। हाँ, ये गणेश के भक्त भी है। ऐसे महाराष्ट्र स्वामी का ये संबंध अपने महाराज के साथ ऐसा निकट है। ये महाराष्ट्र में अभी वर्तमान इसमें ये वेद पाठशाला के द्वारा गत वर्ष में बहुत रुद्री का अनुष्ठान ऐसे वेदों मंत्रों के द्वारा
ये सामाजिक कष्ट का निवारण के लिए, निवृत्ति के लिए श्रद्धा पूर्वक बहुत बहुत क्या है, दीर्घकालिक, दीर्घ सत्र जो बोलते हैं वैसे दीर्घकाल अनुष्ठान हुआ है। अभी भी समय समय पर ऐसे अनुष्ठान प्रजा कल्याण हेतु ऐसे कार्यक्रम हो रहा है। तो कश्मीर में भी ये पुण्य पत्तन से गैसास गुरु जी अपने पुत्र के साथ आकर के वहाँ ज्येष्ठ माता मंदिर में जो अनुष्ठान हुआ वैसे कार्यक्रम का उसमें भाग लिए। इधर उनका जो पाठशाला अपने पिताजी के शतवर्ष का संदर्भ में उन्होंने वो भी मूर्धन्य विद्वान है गैसास गुरु जी का पिताजी भी। ऐसे वो 100 जगह पर जो ऋग्वेद संहिता स्वाहाकार का अनुष्ठान हुआ वो कांची कामकोटी में भी इधर आकर के 10,500 क्या है 52 इतना मंत्रों का पूरा दशमंडल का भी जो संहिता स्वाहाकार है उसका अनुष्ठान कांची कामकोटी में किया था, कांचीपुरम में। ऐसे अनेक दिव्य क्षेत्र में भी उसका आयोजन हुआ है। इसलिए भारतवर्ष में ऐसे ऐसे अनुष्ठान का महत्व से महिमा से अपने जो देश में जो जो संकट है वो दूर होगा, विनाश होगा। शीघ्रातिशीघ्र अच्छा पर्यावरण से अपना सनातन धर्म का प्रचार होना चाहिए। प्रचार के कारण सभी जनता को कल्याण का अवकाश होता है। इधर राज्यपाल जी भी उत्तरांचल के जो है प्रसिद्ध कोश्यारी जी वो भी इधर आए थे, वो पुण्य पत्तन के संस्कृत पाठशाला में स्वयं वो भी उसका मतलब विस्तार के लिए, भवन का विस्तार के लिए स्वयं उसमें संलग्न भी है राज्यपाल जी। वो सब क्या है, वो तब ब्राह्मण तेजसा छात्रेण ओजसा दोनों एक साथ काम करना चाहिए। मतलब अपने अपने शक्ति सामर्थ्य के साथ साथ ये जो मंत्रोच्चारण होता है ब्राह्मण तेजसा होता है, उसको सुरक्षा देना, उसको प्रोत्साहन देना राज्य सरकार का ये तो धर्मांग का धर्म का प्रचार करना राजधर्म होता है। वैसे इधर राज्यपाल जी इसमें श्रद्धा लेते हैं। ये सब क्या है, संकेत है। बहुत लोग योगदान दे रहे हैं, पहले से ये शुरू हुआ, ये तो चलेगा, चल रहा है, ये सब ठीक है। मतलब स्वयं उसमें श्रद्धा लेकर के ये भी प्रोत्साहन दे रहे हैं, ये भी अच्छा विषय है, अच्छा संकेत है समाज के लिए। ये अच्छा सिग्नल है वो तो ये तो सब लोग शामिल होना, अपने वेद परंपरा अक्षर ज्ञान के साथ, दश ग्रंथियों के साथ, षडंग के साथ, वेदार्थ विद्यारण्य स्वामी का वेदार्थ के साथ साथ अपना वेद शास्त्र का उत्तेजन होना। ये महाराष्ट्र जो प्रदेश है उस समाज में परिवर्तन के लिए, मतलब सेवा भाव बढ़ाने के लिए बहुत काम पहले से कर रहा है। अभी दोबारा शास्त्र विश्वास पैदा करने के लिए, शास्त्र विज्ञान को बढ़ाने के लिए, शास्त्र अनुष्ठान को संरक्षण देने के लिए भी ये समाज सेवियों को, शास्त्र समाज सेवियों को, सेवकों को तैयारी करना है। समाज सेवकों को तैयारी करना, उसका परिणाम हम देख रहे हैं, देश भर उसका प्रगति को हम देख रहे हैं। शास्त्र के जो विश्वास है, संस्कृत भाषा हो, संध्या अनुष्ठान हो, गो संरक्षण हो, जो भी शास्त्रीय संगीत हो, ऐसे ऐसे भक्ति वो कीर्तन हो, कीर्तनकार हो, पदयात्रा हो, एकादशी के संदर्भ में 4 एकादशी जो पंढरपुर में, श्री क्षेत्र पंढरपुर में हो रहा है, उसके लिए जो पदयात्रा जो के रूप में ग्रामीण जनता जो जा रहे हैं, जैसे कावड़ करके वैद्यनाथ क्षेत्र में जा रहे हैं देवघर, वैसे उत्तरांचल में गंगोत्री यमुनोत्री के लिए जा रहे हैं, वैसे महाराष्ट्र में पुण्य पर्व एकादशी पर जा रहे हैं। इसलिए
सभी समाज को एकत्रित होकर के अपने अपने व्यक्तित्व के साथ, आश्वलायन हो, हिरण्यकेशी हो, आपस्तंभी हो, जो भी है, ऐसे ऐसे अपने जो वेद शाखा है उसको भी संरक्षण करते करते ये भी करने का, लोका समस्ता सुखिनो भवन्तु, ये प्रधान उद्देश्य है। उसके साथ साथ अपने परिवार में जो सदियों से जो अनादि अपौरुषेय जो वेद परंपरा आ रहा है, उस वेद परंपरा को नियम निष्ठा के साथ, श्रद्धा संकल्प के साथ, ये जो परंपरा जो आगे उनका पिताजी ने किया, ये अभी कर रहे हैं, पुत्र को भी तैयारी किया है, वैसे वंश परंपरा धर्म परंपरा दोनों आगे बढ़ना है। उसके लिए जो शंकर जयंती का जो आयोजन, जिस आचार्य के कारण वेदो नित्यम अधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम तेनेशस्य विधीयताम अपचितिः काम्ये मतिस्त्यज्यताम, ऐसे जो आद्य शंकराचार्य जी का जो उपदेश है, आदेश है, मार्गदर्शन है, उसको मन में रखते हुए ये महापौर नगर में भौतिक पूरा भौतिक प्रगति का नगर में धार्मिक संस्था श्रद्धा पूर्वक संचालन कर रहे हैं। वैसे नागपुर में भी पुराना वेद पाठशालाएं हैं। ये सब ये जो प्राचीन परंपरा का जो जो संरक्षण कर रहे हैं, उनको समाज साथ देना है। ऐसे समाज के सहमति से, सहकार से ऐसे ऐसे संस्थान के द्वारा अपने धर्म का विकास हो, अपना समाज का प्रगति हो। अभी जो कष्ट है वो भी दूर हो करके व्यापार क्षेत्र में, रोजगारी क्षेत्र में और स्वास्थ्य के क्षेत्र में भी अच्छे भगवान का आशीर्वाद के कारण आरोग्य परिस्थिति जल्दी से जल्दी होने के लिए भगवान से प्रार्थना करना। हर हर नमः पार्वती पतये, हर हर महादेव, हर हर शंकर, जय जय शंकर। जय श्री हारती के बारे में कहा है, हाँ, जब सातारा में महाराज जी थे, दोनों महाराज, चंद्रशेखरेंद्र सरस्वती महाराज एवं जयेंद्र सरस्वती महाराज, आद्य शंकराचार्य का जयंती का उत्सव बनाया, 5 दिन का उत्सव बनाया। तब भी हमने हारती सुना था। तब दर्शन करने के लिए हम गए, तब तो जय जय शंकराचार्य नित्य निरंजन सूर्य करितोमी परिचर्या आरती यही हरती होंगी। आगशुद्ध दशमीला प्रियली स्तवमाला। हाँ ठीक है, हमने तब सुना है। दक्षिणामूर्ति स्तोत्र भी वहां सुना है, सातारा में 1981 में हमने सुना है। दधाति श्रियं वसानामृतत्वमायन्भवन्ति सत्यासमितामितदरौ श्रियैवैनन्दश्रियामा ददाति सन्ततमृषावषट्कृत्यं सन्तत्यै सन्धीयते प्रजया पशुभिर्जयेवं वेद नित्यनिरञ्जन सूर्या करितोमी परिचर्या आरति यतिवरजा जय जय शंकराचार्य शृंगगिरिपुरवासा ब्रह्मानंद विलासा प्रमुदित ज्ञानमीमांसा बोध परमहंसा जय जय शंकराचार्य बुद्ध महाअभिमानी श्रुतिधर्माधममानी द्विजदेवा अवमानी स्वमतोचिवमानी जय जय शंकराचार्य स्वामी तदा अवतरला धर्म सुजागृत केला जिंकुनि मंडन मिश्राला दिग्विजयी झाला जय जय शंकराचार्य तोटक सुरेश्वर भजका परमाज्ञाधारका पद्मपादहस्तामलका शिष्य भक्त प्रमुखा जय जय शंकराचार्य
माधव शुद्ध दशमीला गुंभियली तव माला दत्त म्हणे सद्गुरुला शंकर भारतीला जय जय शंकराचार्या नित्य निरंजन सूर्या करितो मी परिचर्या आरती अतिवर्या जय जय शंकराचार्य श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। ठीक है, अच्छा है, ठीक है। इधर भी स्वामी हो रहा है। जी, स्वामी हाँ, जी, हाँ, मैं आपका आभारी तो आपके ऋण में ही रहना चाहता हूँ। आपसे आभार नहीं मानता हूँ, आपके ऋण में ही रहना चाहता हूँ, क्योंकि हमारे नम्र निवेदन का स्वीकार करके आज हाँ, आपने बहुत समय दिया और हमें हाँ, उपकृत किया, इसीलिए हाँ, मैं आपके ऋण में ही रहना चाहता हूँ। और हाँ, ये जो प्रणव गोखले है, हाँ, उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ। उन्होंने 3 दिन समय निकालकर हाँ, इस शंकराचार्य जयंती महोत्सव का ये बढ़ा दिया, इसीलिए उनका भी मैं आभार मानता हूँ। और आपकी उपस्थिति के कारण ये आज का दिन का बहुत महत्व बढ़ गया है। ऐसी ही कृपा हमारे परिवार के ऊपर, हमारे वेद भवन के ऊपर, हमारे पाठशाला के ऊपर रहे और जब भी समय मिलेगा तो हम हमें मार्गदर्शन करे। इस ऐसे में आपसे सामने नम्र निवेदन करता हूँ और आपको नमस्कार अच्छा है। करता हूँ। आज सुबह केरल में कार्यक्रम, ऐसे कार्यक्रम था, वहाँ वेद हाँ, हाँ। पाठशाला, वहाँ वेद पाठी सब शामिल होकर के नंबूदरी लोगों ने ये आयोजन किया था। आज सुबह 7 बजे भव्य कार्यक्रम था। आज शाम को भी ऐसे भव्य आयोजन है वेद भवन के तरफ से। अच्छा है, वो प्रातः संध्या और सायं संध्या ये अच्छा हुआ। हाँ, हाँ, ठीक है, अच्छा, नमस्ते, हाँ, नमस्ते, ठीक, नमस्ते, ठीक, नमस्ते, नमस्ते, नमस्ते। ठीक।